वरी दिला पुलिया करी पिंड पदावरी दिला पुलिया करी माझी झाले गयावर जना पिठले पितरांची ऋण केले कर्मांतरा बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वरजना पिठले पितरांची ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे बार उतरले ओझे माझे झाले गयावर जना पिठले पितरांची ऋण विठ्ठल पिंड पदावरी दिला पुलिया करी माझे झाले गया वरजना पिठले पितरांची ऋण पांडुरंगा करू प्रथमना मना पांडुरंगा करू प्रथमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम म्हणा दुसरी चरण संताची हातीच्या कृपदाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आवाज कमी करू नका दादा कारण मी हृदय पेशंट माणूस आहे म्हणून आवाज काही कमी करू नका तुम्हाला 3 वेळा मी सांगितलं प्रथम मन करू गणनाता उमा शंकराच्या सुता
चरणावर ठेवणे माता साष्टांग करी दंडवत दुसरी वंदू सारदा चतुर्णाची आत्मजा वाव शिते पाविजे सजा तिच्या चरणवजा दंडवत कीर्तने बैसून करतो जो बडबड जो कीर्तनात बसल्यानंतर बडबड करतो ना ती बेडकाची जन्माला जातं. मग तुम्हाला जायचंय का? जायचं असेल तर बिंदास बोला विठ्ठल पिंड पदावरी दिला पुलिया करी. पहिला शब्द पिंड, दुसरा शब्द पद. पिंड पदावर दिला आपुलिया करी, दिला आपुलिया करी भूतकाळ झाला. पिंड म्हणजे काही ज्यांचाच वर्ष श्रद्धा आहे ते कैलासवासी मारुती सोपन माकर आणि यांचाच पिंडदानाचा दिवस आहे. आज बरोबर 1 वर्ष ह्या कुटुंबातून ते निघून गेलेले आहेत आणि आजचं शेवटचं त्यांचं विधिकर्म मृत्यू लोकातला आहे आणि या मृत्यू लोकातलं वर्ष श्राद्ध केल्यानंतर त्यांना इतर त्यांच्या कर्म प्राप्त इतर योनीत जन्माला जावं लागतं. तो दिवस आजचा वर्ष श्राद्ध. जो पिंड आहे भाताचं पिंड काकाने पूजे ते पिंड पदावर दिले. पद म्हणजे पाय, कुणाच्या पायावर ते समर्पित करायचं. जो जगाचा ब्रह्मांड नायक आहे, जे सृष्टी निर्माण केली, भौगोलिक रचना केली, निर्माण केली, डोंगरदऱ्या हिमालय निर्माण केलं आणि तुम्हा मला जन्माला घातला. त्या भगवान विष्णूच्या पायावरती एकदा पिंडदान केलं, दिला आपुल्या केलं. त्यांच्या मुलांनी 2 चिरंजीव आहेत, गणेश आणि मनोज. यांच्या माध्यमातून त्यांनी आज पिंडदान केलं. आपल्या वडिलांचं पिंडदान केलेलं आहे आणि तो भगवान विष्णूच्या पायावरती पादुकावरती पिंडदान केलंय. एकदा पिंडदान भगवान विष्णूच्या पायावरती केलं, समर्पित केलं, तर त्या पिंडाचं रूपांतर कशात होतं? माझे झाले गयावर जना फिटले पित्रांची ऋण. तर त्या आत्म्याचं रूपांतर माझे झाले गयावर जन. गया क्षेत्र, काशी क्षेत्र सगळ्यांना माहिती आहे. एकदा मी जगाचा ब्रह्मांड नायक आहे, भगवान विष्णूच्या पायावरती पिंडदान केलं तर मी देवरूप होऊन जातो आणि माझ्या बरोबर पाठीमागच्या 3 पिढ्यातील लोकांचं ऋण उतरलं जातं. पिटले पित्रांचे अनेक वचन शब्द आहे, पित्रांचे पित्राचे नाही, अनुस्वार आहे. म्हणून आता 3 पाठीमागच्या 3 पिढ्यातले त्या पित्रांचं ऋण माझ्या बरोबर माझ्या पाठीमागच्या 3 पिढ्यातलं पित्रांचं ऋण उतरलं जातंय, पिटलं जातंय. आणि एवढंच का करायचं? ज्या वेळेला आज बरोबर 1 वर्ष, मला वाटतं हीच वेळ होती, दुपारचीच वेळ होती, 2-2:30 टायमिंग असेल. आणि त्यावेळेला त्यांच्या मुलाने अग्निदहन केलं, अग्निकाष्ट केलं. आणि ज्या वेळेला खांद्यावरती मडके घेतलेले, मडके घेऊन फेरे मारत होते, फेरे पूर्ण झाल्याबरोबर शेवटचा फेरा घेतला आणि ज्या वेळेला मडकं पाठीमागं टाकलं आणि हाताने बोंब मारून सांगितलं की देवा, ज्या मला पित्याने जन्माला घातलंय त्या वडिलांचं माझ्यावरती खूप ऋण आहे. आम्हा 2 भावावरती ऋण आहे, आमच्या कुटुंबावरती ऋण आहे आणि त्या वडिलाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी शेवटचं विधिकर्म वडिलांचं चांगलं करेन म्हणून मशानभूमीत बोंब मारून सांगितलं त्यावेळेला. म्हणून केले कर्मांतर, आज कर्म आपण करतोय, बोंब मारली हरिहर. आणि त्यावेळेला भगवंताला समोरून बोंब मारून सांगितलं होतं की मी वडिलांचं विधिकर्म शेवटचं चांगलं करेन. म्हणून आजचा तो योग आहे. आणि 1 वर्ष झालं या कुटुंबावरती वडिलाच्या ऋणाचा बोज आहे. आयुष्यभर वडिलाच्या आई वडिलाच्या ऋणातून माणूस कधीही उतराई होऊ शकत नाही. परंतु आपल्यात हयात नसताना 1 वर्ष तर आपण समजू शकतोय. म्हणून तो वडिलांचा बोज आहे. म्हणून त्या वडिलांना विनंती आज मुलं करतात, धर्मपत्नी विनंती करत आहेत, बंधू विनंती करत आहेत, 2 मुलं विनंती करत आहेत, सुनबाई विनंती करत, नातवंड विनंती करत आहेत की तुम्ही ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने या. आणि तुमच्यासाठी बघा सगळे कोण नातेवाईक आले, सगळे पाहुणे रावले, शेजारी पाजारी सगळे आलेत, गावातले प्रतिष्ठित व्यक्ती, भजनी मंडळ आले. 1 वर्ष झाला आमच्या डोक्यावर तुमच्या ऋणाचा बोज आहे. तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही आजचं कर्म करत आहे. म्हणून एकदा तुम्ही या आणि आम्हाला कृपा आशीर्वाद द्याला. म्हणून तुका म्हणे माझे भार उतरले उजे विठ्ठल. थोडासा परिहार देणार काय, हे नैमित्तिक कीर्तन आहे, प्रासंगिक कीर्तन आहे.
आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, जन्माष्टमीचे कीर्तन वेगळं, रामनवमीचे कीर्तन वेगळं, सप्ततीतली कीर्तन वेगळी. पण या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला महाराज सुद्धा बांधून घेतलेले जातात, टाळकरी सुद्धा बांधून असतात, आहे का नाही. आणि वेळेत कार्यक्रम करावा लागतो. आता मला तर सांगितलंय महाराजांनी आलेल्यास एकला महाराज सोडलं तरी चालेल, बरोबर आहे. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. आता तसं पाहिलं तरी पाहुण्यांचंच कीर्तन आहे आणि जावाईच वर्ष सासऱ्याने करणं पहिलीच घटना आहे. आमचे जावाई होते, साडूचे जावाई, आमचे जावाई काही वेगळे नाहीत. म्हणून जावाईचं कीर्तन सासऱ्याने करणं, उतराई होणं खूप अवघड परिस्थिती आहे. सगळे नातेसंबंधच पुढे बसलेत, त्याच्यामुळे सावध कीर्तन करावं लागतं. बुडरे महाराज सावध करावं लागतं कीर्तन. विठ्ठल वर्ष श्राद्ध म्हणलेलं की प्रासंगिक कीर्तन येतं. जो या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलाय, सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, सजीव ज्या दिवशी सजीव जन्माला येतो, ज्या दिवशी आपण जन्माला येतो, आईच्या गर्भात आपण जन्माला येतो, त्या दिवशी आपण मृत्यूची तारीख घेतलेली असते. आणि ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेत असतो. हे सजीवाचं झालं. आता निर्जीव हा कागद आहे, हे वायर आहे, माईक आहे, निर्जीव आहे. ज्या दिवशी ह्यांचं सुद्धा प्रोडक्शन झालं, ह्यांचे सुद्धा उत्पादन झालं, त्या दिवशी सुद्धा त्यांचा नाश लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणी सुद्धा उरण्यासाठी आलेलं नाही. येथे उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार. येते पामर दिवती, येते पामर दिवती, येते उरणाई अवतार, येते उरणाई आले अवतार, येते उरणाई आले अवतार, येते उरणाई आले अवतार, येते उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार, येते उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार, येथे उरणाई आले अवतार. येती उरू नाही आले अवतार. अवतार शब्द वापरला. हा अवतार तो कोणतर देव अवतार तो मृत्यू लोकामध्ये. जे देवाचे प्रामुख्याने 10 अवतार आहेत, त्या 10 अवतारात ज्या वेळेला देव अवताराला आला, त्या देवाला सुद्धा अवतार संपवावा लागला. आणि देवाचा एकाच अवतारात एकच कार्य फक्त देव भगवंत करू शकतोय. आणि म्हणून जे काम झालं की देवाला सुद्धा अवतार संपवावा लागला. आपण तर नरदेहात आहे, सर्वसामान्य संसारी जीव आहे आपण. म्हणून ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी मृत्यूची तारीख घेतो, ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेतो. परंतु माणसाचा मृत्यू लोकामध्ये माणसाचा ह्या मृत्यू लोकामध्ये मृत्यू 2 प्रकारचा होत असतो. एक नैसर्गिक मृत्यू होतो आणि दुसरा अनैसर्गिक मृत्यू होत असतो. आता नैसर्गिक मृत्यू कशाला म्हणायचा? जो वय होऊन मरणे, कोणत्या प्रकारची शरीराला व्याधीपीडा न होता मरणे, त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणायचं. आणि दुसरा प्रकार आहे अनैसर्गिक मृत्यू. कशाला म्हणायचं? त्यांचं वय नसताना सुद्धा अचानकपणे जाणं, त्याला दुसरा शब्द आहे अपघाती मृत्यू. आणि जर हा शब्द नाही तुम्हाला कळाला तर मराठीत सांगतो, ऍक्सिडेंटली मृत्यू. ऍक्सिडेंट म्हटलं मराठीत कळतं लोकांना. म्हणून ऍक्सिडेंटली मृत्यू. तर तो मृत्यू कसा होतो माणसाचा? तर रस्त्यामध्ये धडकून मरणे, विषप्राशन करून मरणे, आत्महत्या करून मरणे, एखाद्याचा खून होणे, पिटून घेऊन मरणे, पाण्यात पडून मरणे, किंवा शरीराला व्याधीपीडा लागून अल्प आयुष्यामध्ये जाणे, त्याला अपघाती मृत्यू म्हणायचं.
अशा दोन प्रकारचा ह्या मृत्यूलोकात माणसाचा मृत्यू होतो. पण जो नैसर्गिक मृत्यू झाला ना त्याची आत्मिक कमीत कमी ह्या मृत्यूलोकामध्ये 1 वर्ष वास्तव्य असतं. किती वर्ष? 1 वर्ष. आणि अपघाती मृत्यू झालेले आत्मे ह्या मृत्यूलोकामध्ये पिशाची योनीमध्ये कमीत कमी 3 वर्ष ह्या मृत्यूलोकामध्ये भटकतात. आणि जास्तीत जास्त सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी तुमचं माझं ज्या दिवशी आईच्या गर्भातून आपण जन्माला आलो, ज्या दिवशी 5वी केली जाते आहे की नाही, 5वी केली जाते त्या दिवशी ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन 6वा येते ना आपला आयुष्य लिहिले जातं 5व्या दिवशी. मग 5व्या दिवशी तुम्ही आम्हाला सर्वांना लिहिले आयुष्य. किती वर्ष तुमचं आयुष्य? 70 वर्षाचं आहे, 50 वर्षाचं आहे, 80 वर्षाचं आहे, 100 वर्षाचं आहे. आणि मग एखाद्याला जर 70 वर्षाचं लिहिलं असेल आणि तो जर अपघातामध्ये 40व्या वर्षी गेला तर त्याचं आयुष्य किती शिल्लक राहिलं? 30 वर्ष राहिलं. मग 30 वर्ष त्या आत्म्याला ह्या मृत्यू लोकात पिशाची योनीमध्ये भटकावं लागत असते. आणि 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या कर्म प्रारब्धानुसार इतर योनीत जन्माला जावं लागत असतं. विठ्ठल आणि मग ज्यावेळेला अशा प्रकारचा 2 प्रकारचा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर माणसाची प्रतिक्रिया काय असते? मृत्यू झाला हे कसं समजतं? ज्यावेळेला शरीरातून जीव निघून दिसतो, प्रत्येकाने जीव पाहिलाय का? येताना आलेला जीव पाहिलाय का? जाताना पाहिलाय का? अति सूक्ष्म असा जीव आहे. आपल्या डोक्याचा एक केस काढला आणि एका केसाचे अग्रटोकाचे 1000 तुकडे करावेत. अग्रटोकाचे 1000 तुकड्यातला एक तुकडा म्हणजे अति सूक्ष्म जीव आहे. येताना कधी दिसत नाही, जाताना कधी गेलेले दिसत नाही. ज्यावेळेला नवविवाहित तारुण्य अवस्थेतली कन्या असते, मुलगी असते, त्यावेळेला तिला जे आपल्या गर्भामध्ये जीव कधी जन्माला आला तिला कळत नाही. ज्यावेळेला मासिक पाळी चुकते त्यावेळेला तिला कळतं की आपल्याला गर्भधारणा प्राप्त झाली. म्हणजे तो जीव येताना कधी कळायला नाही आणि एखाद्या सौभाग्य होतीचं कुंकू कधी हरवलं जाईल ते जाताना कळत नाही. अतिसूक्ष्म जीव. आणि ज्यावेळेला ह्या शरीरातून जीव निघून जातो त्यावेळेला शरीर निस्तेज पडलं जातं, थंड पडलं जातं. मग घरातले धर्मपत्नी येते, शिला येत असतील, मनोज येत असतील, गणेशाचे सगळे नातवंड येत असतील, बंधू येत असतील आणि मोठ्याने हंबारटा पडून रडत असतील. आपल्या दादासाठी, पित्यासाठी, आपल्या पतीसाठी ते रडत असतील. आणि त्यावेळेला त्या शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर तो आत्मा कुठं जातो? दादांना अमेरिकेला जात नाही, जपानला जात नाही किंवा बारामतीला MIDCत कामाला जात नाही आत्मा. तर तो आत्मा त्या प्रेताच्या शेजारी बसलेला असतो. आणि ज्यावेळेला घरातली धर्मपत्नी रडते आहे, मुलं रडतात, सुना रडतात, नातवंड रडतात, नात्यातली पाहुणे रडतात. आणि त्यावेळेला तो आत्मा त्या मुलांना सांगतो, अरे गणेश रडू नको रे बाबा, मनोज रडू नको ग, शिला रडू नको ग. बंधूला सांगतो हनुमंत रडू नको. त्यावेळेला त्या आत्म्याचा आवाज, या मारुतीचा आवाज तुमच्या कानापर्यंत का आला नाही? कारण त्याने आवाज येण्यासाठी शरीराची आवश्यकता त्या जीवाने शरीर सोडलेलं असते आणि म्हणून त्याचा आवाज आपल्या कानापर्यंत येत नाही. आणि मग ज्यावेळेला त्या प्रेताला आंघोळ घातली जाते, जीव निघून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत त्याला दादा, मामा, काका सगळी म्हणतात. आणि एकदा त्या शरीरातून जीव गेला त्याला प्रेत म्हटलं जाते आणि त्या जीवाला प्रेत आत्मास म्हटलं जाते. आणि ज्यावेळेला त्या प्रेताला आंघोळ घातली जाते, आंघोळ घातल्यानंतर ते आपण मशानभूमीमध्ये घेऊन जातो आणि त्यावेळेला तो जीव आपल्या बरोबर मशानभूमीत येत असते. आणि ज्यावेळेला अग्नी काष्ट केलं जातं त्यावेळेला तो जीव म्हणतो की माझं शरीर संपलंय. आणि मग ज्या वेळेला मग घरातली जी नातेसंबंध असतात, मुलं असतात, बायको असते, नातेसंबंध रक्तातली जवळची सगळे असतात. आणि म्हणून सांगतो की ज्या वेळेला ते चित्तेमध्ये तो जीव जळत असतो, म्हणजे जन्माला येताना एकटे यायचं, जाताना सुद्धा चित्तेमध्ये एकट्याला जळायचं. आणि मग ज्या वेळेला मग इथे धर्मपत्नी असणारी, मुलं असणारी सुद्धा, बापावर एवढे प्रेम करणारी मुलं सुद्धा ज्या वेळेला मशानभूमीत अग्नी दहन, अग्नी काष्ट केलं जातं त्यावेळेला पाठीमाग तोंड करतात, टाकून या पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. आणि मग सगळी माघारी येतात आणि माघारी आल्याबरोबर रांगोली घालण्याची, ज्योत लावण्याची प्रथा आहे. म्हणून तो जीव मशानभूमीत प्रेत जळतं त्यावेळेला तुम्ही सर्वजण घरी येता, त्यावेळेला तो जीव आपल्या बरोबर पुन्हा घरामध्ये येतो. आणि म्हणून घरी आल्यानंतर रांगोळी घालण्याची प्रथा आहे बोडरे महाराज. आणि दुसरी प्रथा दिवा लावण्याची, ज्योतीच्या स्वरूपामध्ये तो आत्म्याचं वास्तव्य त्या घरामध्ये असतं. आणि रांगोळीच्या प्रत्ये आत्मक देहात कोणत्या गेला ते प्रत्ये आत्मक कृती पडले जाते म्हणून रांगोळी घालण्याची प्रथा असते. आणि तो जीव कमीत कमी घरामध्ये किती दिवस असतो? 3 दिवस असतोय. ज्या दिवशी सावडण्याचा विधी असतो, सावडण्याच्या विधीच्या वेळेला
सर्वांच्या बरोबर तो जीव सुद्धा निघतो मशानभूमीत तो. आता सावडण्याचा विधी होतो, तिसरा विधी होतो सावडण्याचा अधिकार. तसं शास्त्र पद्धतीने जर महाराज लोक पाहिले, माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहे पण तुम्हाला सांगतो, सावडण्याचा अधिकार त्या अस्ताला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त त्या कुटुंबातल्या लोकांनाच असतो. इतर लोकांनी त्या अस्ताला स्पर्श करायचा नसतो, फक्त त्या रक्षाला स्पर्श करायचा आणि बाजूला जाऊन बसायचं असतं. पण आपली मुरकंडच पडते उसळली त्याच्या, कारण अधिकार फक्त त्या कुटुंबातल्या वारसातल्या लोकांनाच असतो, दुसऱ्यांनी कधी स्पर्श करायचा नसतो, शास्त्र आहे. आणि मग सावडण्याचा विधी झाल्याबरोबर पसायदान होतं, पुष्पवृष्टी झाल्याबरोबर तो आत्मा मशानभूमी सोडतो. पहिल्यांदा घर तर सोडूनच गेलेला असतो मशानभूमीत, घर सोडतो, पुन्हा मशानभूमी सोडतो आणि तो आत्मा जुन्या पिंपळाच्या वृक्षावर जाऊन बसतो. ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी, तलावाच्या काठी जाऊन बसतो. तुम्ही म्हणसाल तिकडे का त्याचं काय काम आहे घरदार सोडून, आहे का नाही? तर तो मरते समय आत्मा पाणी पाणी करून मेलेला असतो. पाण्याच्या शोधार्थ तो आत्मा ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी, जुन्या पिंपळाच्या वृक्षावर जाऊन बसतो, तलावाच्या काठी जाऊन बसतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओढ्याचं काठ, नदीचं काठ आणि तलावाच्या काठी पाण्याचं स्तोत्र आहे म्हणून तिथे ठीक आहे, पिंपळ वृक्षावर कुठं पाणी आहे? मग तुम्ही म्हणलं की महाराज पिंपळाच्या वृक्षावर आत्मा जाऊन बसतो, तिथं कुठं पाणी आहे? तर पिंपळ वृक्ष हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि भगवान विष्णूचा अवतार. आणि पिंपळ वृक्ष 24 तास काय करतो? ऑक्सिजन देतो. त्याला ऑक्सिजनला सायन्स मध्ये म्हणतात H2O, बरोबर आहे की नाही? पाण्याची वाफ होते, वाफेचं पाणी होतं, म्हणजे चालूच असतं प्रक्रिया, म्हणून त्याला ऑक्सिजन देतं. ऑक्सिजन म्हणजेच पाणी आहे तिथं जातं. म्हणून आपल्याकडची जुनी म्हातारी माणसं अजून नातवंडाला, मुलांना, परतवंडाला सांगतात की दुपारच्या वेळेला, 12च्या वेळेला पिंपळाकडे जाऊ नका, नदीकडे जाऊ नका, आहे का नाही? आणि तरी आता जी पोरं 4 बोकं शिकलेले म्हणतात अंधश्रद्धा आहे. काय म्हणतात? अंधश्रद्धा म्हणतात, आहे का नाही? कारण आम्ही शिक्षक पेशेतली माणसं, आम्ही म्हणायचो महाराज अगोदर अंधश्रद्धा आहे, कारण आम्ही शाळेत पोरांना शिकवत होतो. परंतु आम्हाला कळालं काय नेमकं असतं ते. म्हणजे अंधश्रद्धा नाही, वस्तुस्थिती आहे. आणि मग आपण म्हणतो की माणूस चांगला पहिला माणूस होता, पेत नव्हता, काय नव्हता, वेड्यासारखा करत नव्हता, पण तिकडे गेल्यापासून वेड्यासारखं. कारण ते जे आत्मे असतात, चांगल्या वाईट प्रकारचे आत्मे त्या वृक्षावर असतात आणि त्यांच्या जर योगायोग आला तर ते आत्मे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. जो पेत असेल का नाही, माणूस पिणार नसतं, त्याच्यात जर आत्मा शिरला तर दारूच प्यायला लागतं महाराज. जे खात नव्हतं ते बी खायला लागतं. माणूस म्हणतो बया किती खातात, चहा पहिली 1 भाकरी जात नव्हते, 5-5 भाकरी ओढते. म्हणजे हे कशाचे लक्षण आहेत त्याचे. म्हणून माणसाने हे जे विधी कर्म का करायचं मी पुढे सांगणारच आहे. वर्षश्राद्ध नाही केलं तर काय होतं, करावंच का लागतं हे सगळं सांगणार आहे. कारण ज्याचं कीर्तन आहे त्याच्यावर बोलावं. काय महाराज लोक आपण घेतात, संत बोलतात वर्षश्राद्ध देते सोडून, बरोबर की नाही? म्हणून वर्षश्राद्ध आहे. होळीचं असलं तर होळीवरती बोलावं, गुढीपाडवी असलं गुढीवरती बोलावं, आहे की नाही? आता बाळूमामा जास्त आहे, बाळूमामावर बोलावं. माऊलीचं असेल तुकोबरायचं अभंग, तुकोबरायचं वैकुंठ गमनला बोलावं. पण प्रसंगानुसार बोलण्याचं अलीकडे माणसं टाळतात. एकच अभंग असते, ठराविक अभंग तेच फिरवत बसतात विडला. आणि मग ज्या वेळेला तो आत्मा ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी जाऊन बसतो, तो आत्मा किती दिवस बसतो जाऊन तिथं? म्हणा की तुला आणलाय कशाला, आहे का नाही? सांगा, मीच सांगणार, माझंच काम आहे. तुम्हाला मग सांगितलं मध्ये बोलायचं आहे का नाही? परत तुम्हीच म्हणता तुम्हीच सांगितलं होतं बोलू नका. कमीत कमी तो आत्मा 13 दिवस त्या वृक्षावर असतो, नदीच्या काठी. ओढ्याच्या 13वा केला जातो. आपल्याकडे 10वा करण्याची प्रथा, 13वा करण्याची प्रथा आहे, बरोबर आहे की नाही? मग आता 13वा का केला जातो, 10वा का केला जातो? 10वा हा विधी, 13वा ही शास्त्र आहे. विधी कशाला म्हणतात? ज्या क्रियेमध्ये बदल केला जातो, स्वतःच्या इच्छेनुसार ती विधी केला जातो, त्याला विधी म्हणायचं. ज्याच्यात बदल केला जातो त्याला विधी म्हणायचं, आणि ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही त्याला शास्त्र म्हणायचं. पण 10वा हा विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. 10वा कधीही केला जातो, 3ऱ्या दिवशी केला जातो, 5व्या दिवशी केला जातो, 7व्या दिवशी केला जातो, आणि 10व्या दिवशी 10वा केला जातो. पाहुण्या रावळ्याचा आडवा आलं, भावकीचा आडवा आलं, 10वा अलीकडे घेतला जातो. पण 13वा अलीकडे घेतला जात नाही तरी लोक करतात. 13वा हा 13व्या दिवशी झाला पाहिजे, कारण 13वा हे शास्त्र आहे. शास्त्र काय त्याचं स्पष्टीकरण देतो, संदर्भ स्पष्टीकरण देणे. मग ते काय शास्त्र आहे की जन्मापासून ह्या प्रत्येकाच्या शरीरावर, तुमच्या माझ्या शरीरावर होते, जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार झालेले असतात. किती संस्कार होतात? 16 होतात. इथं माझ्या सेट बसलेल्यापैकी कोणावर 16 संस्कार झालेत? नाही ना, अजून आपला बाकी आहे शेवटचा संस्कार.
आणि म्हणून 16 संस्कार होतात. जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार होतात. त्याच्यातले प्रामुख्याने 3 संस्कार सांगतो. ज्याचा पहिला जन्माचा 16 साजरा झाला. पहिला कोणता 16? जन्माचा 16. जन्माचा 16 साजरा झाला तर त्याचा शेवटचा 16 नक्की होणार आहे की नाही. शेवटचा कोणता? मृत्यू 16. 2 तर 16 झाले. आणि मधला 16 विवाह 16. ती काही कुणाच्या नशिबात असतो नसतो. कोण ब्रह्मचारी राहतात. आता झाले आता काही अडचण नाही. पहिले सांगायला बरं होत होतं. म्हणून मधला 16 विवाह 16. 3 सोळे होतात. राहिले किती सोळे? 13 सोळे राहिले. मग हा 13व्या दिवशी तो जीव खडा असतो, त्याला आस्मा म्हणतात. तो जीव खडा ठेवून 13 कडे ठेवून ते 13 राहिलेले संस्कार पूर्ण केले जातात. आणि 13 संस्कार पूर्ण झाल्याबरोबर मग तो आत्मा ही मृत्यूलोक सोडतो. 13 संस्कार पूर्ण झाल्याबरोबर त्या आत्म्याला अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतो. अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतो. तो आत्मा ही मृत्यूलोक सोडतो, स्वर्गाच्या दिशेने पलायन करतो. आणि मग ते 13 दिवसात तो स्वर्गाकडे जातो. स्वर्गाकडे जाताना मैदी वैतरण नावाची नदी, यम दरबाराच्या अलीकडे वैतरण नावाची नदी, आणि त्या नदीपर्यंत पोहोचण्यासाठी त्या आत्म्याला दिवस लागतात 48. किती दिवस लागतात? 48. मृत्यू लोकात किती दिवस होता आत्मा? माकर साहेब किती दिवस होता आत्मा? 13 दिवस होता. सांगा तेवढं तर ऐकू. 13 दिवस होता. आणि 48 आणि 13 काढा केलची म्हणा. तुला आणलाय कशाला? 61 दिवस झाले. किती दिवस झाले? 61 दिवस झाले. मग तो आत्मा वैतरण नावाच्या नदीपर्यंत पोचतो. आत्मा पोचल्याबरोबर त्या नदीचं पात्र आपल्या करा नदीसारखं नाही महाराज. 1000 कोस लांब पात्र आहे त्या वैतरण नावाची नदी. मी नाही गेलो. मात्र परत संजय महाराज आम्हाला विचारतात, महाराज तुम्ही जाऊन आला का? नाही गेलो. 2003 ला परत आलो. आणि म्हणून सांगितलं वैतरण नावाची नदी आहे. आणि ते नदीचं पात्र 1000 कोस लांब आहे. आणि ती नदी अखंड वाहते. त्याला उन्हाळा पावसाळा असलं काय लागत नाही. पाण्याने वाहत नाही ती नदी, तर मलमूत्राच्या घाणीने वाहते. जे आपल्या जखमेतून पोट निघतो त्याने वाहत असते. त्याच्यात किड्या मुंग्या प्राणी वेगवेगळे असतात. आणि मग त्या नदीपर्यंत पोहोचला आत्मा. त्याला नदीतून पलीकडे पूल वगैरे नाहीत आपल्याकडे बांधले. आता कोण निधी देत नाही तिकडे वर पुलाला याला बांधायला काय नाही. तिथं पूल नाही काय नाही. त्या नदीतून पलीकडे जावं लागतंय. आणि मग नदीतून जाणारा आत्मा कोणता तर तुम्हाला ते सांगतो. ज्याने मृत्यू लोकामध्ये चांगलं कर्म केले, जन्माला आल्यानंतर भजन कीर्तनाला गेलाय, शेजारी सप्ताह चालला सप्त्याला गेलाय, नाहीतर शेजारी कीर्तन चालू टीव्ही लावून मोठ्याने आवाज करत बसला, त्याला देव नाही मदत करत. आणि कधी चांगले केले, संकट समय एखाद्याला उपयोगी पडलाय, कोणाचा बांध पोखरला नसेल, तर त्या आत्म्याला त्या नदीच्या कडेला गायी आहे, गायी कामधेनू नावाची, आणि ती गायी स्वतःच्या पाठीवरती घेते, नदीतून पलीकडे सोडते. आणि ज्याने जर मृत्यू लोकात आल्यानंतर, संजय महाराज, ज्याने मृत्यू लोकात नरद्यात आल्यानंतर कधी भजन नाही केलं, कधी ह्या मुखातून चांगल्या लोकांना नाही बोललो, एखाद्यात जमत असलं तर जमून नाही दिलं, एखाद्याची नांदत असलं नांदून नाही दिली, आणि बांधव कोणाचा ठेवला नसेल, त्याला अजिबात ती गाय मदत करत नाही. त्याला त्याच्यातून पोहून किड्या मुंग्या चावतात. म्हणून केले कर्म झाले, केले कर्म झाले तेची भोगाले, हो केले कर्म झाले तेची भोगाले, 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 उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले
केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आहे किती. जसं आपण कर्म करल तसं आपल्याला फळ भेटत असते. आणि मग त्या नदीतून पलीकडे यमाच्या दरबारात जातो. यमाच्या दरबारात त्या आत्म्याला पोचण्यासाठी दिवस लागतात 39. किती दिवस लागतात? 39. पहिले किती? 61 दिवस झाले. किती? 100 दिवस झाले. आणि 100 या दिवशी तो आत्मा यमाच्या दरबारात पोचतो. म्हणजेच काय होतं तर यमाचा दरबार म्हणजे स्वर्गातला हायकोर्ट आहे. एकच कोर्ट आहे, आपल्याकडले कोर्ट झालेत, पण यमाच्या दरबारात अजून एकच कोर्ट आहे. आणि तो आत्मा यमाच्या दरबारात दाखल होतो म्हणजे त्याची केस दाखल होते यमाच्या दरबारात. जन्मापासून या आत्म्याने काय केलं, कीर्तन चालू असताना मोबाईल मध्ये बघितलं, सगळी नोंद होते. तर काय तुम्ही काळजी करू नका, म्हणून सगळी नोंद होते. केस दाखल होते यमाच्या दरबारात. आणि केस दाखल झाल्याबरोबर जशी बारामतीला आपल्याकडे केस दाखल होते ना, लगे केशीचा निकाल दुसऱ्या दिवशी आपल्याकडे लागतो, नाही लागत ना. आणि मग तसा बी यमाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी निकाल अजिबात लागत नाही. इकडे बारामतीला केस दाखल झाले वकील द्यावा लागतो केस चालवायला. तसं बी यमाच्या दरबारात एक वकील आहे, ती केस चालवत. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. वशिला दिसते बोडरे महाराजांचं. चित्रगुप्त केस चालवत असते. आणि मग त्या केसेचा निकाल लवकर लागत नाही. जोपर्यंत बारामतीतल्या केसेचा आपल्याला निकाल लागत नाही तोपर्यंत आपला मुक्काम बारामतीला असतो. कुठं असतो? केसेचा निकाल लागेपर्यंत बारामतीला राहतो का आपण? नाही राहत. महाराज म्हणते तर बारामतीलाच राहतो. घरी येऊन जाऊन करावं लागतं अप डाऊन. अप डाऊन म्हटलं की नाही मराठीत कळतं, येऊन जाऊन म्हटलं कळत नाही लोकांना. अप डाऊन करावं लागतं. तसं महाराज त्या आत्म्याला सांगितलेलं असतंय, तुझाही केशीचा लवकर निकाल लागणार नाही, तुला अप डाऊन करावं लागेल, येऊन जाऊन करावं लागेल. मग तो आत्मा स्वर्गातून माघारी येतो आपल्याकडे. कधी येतो? स्वर्गातून माघारी येतो. केशीचा निकाल मासिक श्राद्धाला माघारी येतो. मासिक श्राद्ध काय घालायचं त्याचं कारण असं आहे, ह्या कुटुंबातल्या लोकांनी केलेले त्या ज्यांचं वर्ष श्राद्ध त्यांच्यासाठी केलेले हे पुण्य आहे. आणि जी जेवणारी व्यक्ती त्या व्यक्तीची पुण्य आहे. ह्या दोघांच्या पुण्यामुळे त्या केलेल्या त्या आत्म्याने कर्माचं त्याला वेदना भोगावं लागतात ना स्वर्गामध्ये, त्या वेदना कमी होतात म्हणून मासिक श्राद्ध घालतात. विठ्ठल आणि मग ते आत्मा स्वर्गात जातो. आणि केशीचा निकाल लवकर लागत नाही, तो आत्म्याला घरी येऊन जाऊन करावं लागतात. तर आत्मा कमीत कमी 11 हेलपाटे घरी पागारी घालतो. आणि ती केस जवळजवळ 265 दिवस चालते. किती दिवस चालते? 265 दिवस. आजचा शेवटचा हेलपाट आहे त्या आत्म्याचा स्वर्गातून यायचा. आणि 265 दिवस, पहिले 100 दिवस. आज त्या केशीचा निकाल स्वर्गात लागतो. 265व्या दिवशी स्वर्गात निकाल लागतो. पहिले दिवस किती? 100 दिवस. एकूण झाले किती दिवस? 365 दिवस झाले. आणि 365 दिवस तो स्वर्गातला निकाल म्हणजेच त्या आत्म्याचा आजचं वर्ष श्राद्ध होय. विठ्ठल मग ह्या मृत्यू लोकातले सगळे प्रकारचे स्त्री पुरुष, मुलगा असू त्या मुलगी असू त्या, सगळे स्त्री आणि पुरुष सगळे आत्मे ह्या मृत्यू लोकातले जेवढे मरतात त्या विश्वातले मरतात, ते आत्मे स्वर्गात जातात. सगळे आत्मे स्वर्गात जातात. आणि स्वर्गात एक सरोवर आहे. आणि सरोवराच्या काठाने बसलेले असतात आत्मे. सगळे आत्मे सरोवराच्या काठाला बसलेले असतात. आता ह्या विश्वातले किती मरतात सगळे तिथे असतात, स्त्री पुरुष सगळे असतात. आणि मग त्या ब्रह्ममुहूर्तावर स्वर्गातले देव आणि अप्सरा येतात, आंघोळ करतात. त्या सरोवरामध्ये आंघोळ करतात. ब्रह्ममुहूर्तातले देव आणि अप्सरा येतात. त्यावेळेला ह्या मृत्यू लोकातले सगळे आत्मे बसलेले असतात. आणि त्यावेळेला देवाला विनंती करतात, देवा, हे देवा, अरे देवा, तुला मी सांगितलं होतं ना मला जन्माला घालू नको. देवा, तू मला देवा सोपान माकरच्या पोटी जन्माला घातलं. देवा, माझी इच्छा नसताना तू मला जन्माला घातलं. मला धर्मपत्नी शिला नावाची दिली. देवा, माझा संसार चांगला होता, 2 मुलं दिली, मला सून दिली. देवा, आणि एवढा संसार चांगला असताना सुद्धा देवा मला तू माझ्या चांगल्या संसारातून तू आणलंस. देवा, आणलं ते आणलंच. इथं आज आम्ही किती वर्ष, 1 वर्ष झालं मी इथं तर पडतो. देवा, मला पाणी प्यायची इच्छा झाली तर पाणी प्यायचा अधिकार नाही. आम्हाला आंघोळ करावी वाटली तर आंघोळ करायचा अधिकार नाही. तुम्ही येताय, आंघोळ करताय, आम्ही पाहतोय. भूक लागली तर अन्न येत नाही आम्हाला. महिन्यातून घरी गेल्याशिवाय अन्न मिळत नाही. आणि मग देवा याच्यातून आमची सुटका कर.
कशासाठी देवा तो आमचं वैरत्व पत्करला देवा? देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा देवा. अरे ज्या वेळेला तो मला मृत्यू लोकात जन्माला घालत होतास ना, त्यावेळेला मी तुला विनंती केली होती देवा, मला जन्माला घालू नको देवा. माझं नाही ऐकलं देवा. मला माकर कुटुंबात जन्माला घातलं, सोपानाच्या पोटी जन्माला घातलं देवा. मला लहानाचं मोठं केलं भगवंता. तू सर्व मला दिलं, अन्न वस्त्र निवाराची सोय करून दिली, शिला नावाची मला धर्मपत्नी दिली, मला 2 चिरंजीव दिले देवा. अरे एक सून दिली, नातवंड दिली, माझा संसार सुखी होता भगवंता. तुझं माझं काय वैरत्व होतं? का मला तू उचलून आणलं? काय तुझा माझा गुन्हा केला? काय तू माझं वैरत्व केलं? देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार. देवा तुझं माझं वैरत्व नसताना तू माझ्याशी वैरत्व निर्माण केलंस. वैरत्व निर्माण केलं, मला स्वर्गामध्ये आणलं. भगवंता आम्हाला भूक लागली तर इथं हॉटेलची सोय नाही, जेवणाची सोय नाही देवा. पाणी प्यायचा अधिकार नाही, आंघोळ करायचा अधिकार नाही भगवंता. अरे कोणत्या जन्माचा आम्ही पाप फेडतोय देवा. तुला इच्छा नसताना जन्माला घातलं, कर्म करून घेतलं. जन्माला घालणारा तो, कर्म करून घेणारा तो, शेवटीला नेणारा तो सैस ना. मग का असं केलं देवा? तूच आमचा मायबाप आहेस, याच्यातून आमची सुटका कर. आणि त्यावेळेला देवाला वाटलं की याच्यातून सुटका करावी. म्हणून देव म्हणला, ज्या दिवशी तुमचं वर्ष श्रद्धा असेल त्या दिवशी तुम्ही मृत्यू लोकात जा. आणि मग तो आत्मा, मारुतीचा आत्मा, ह्या ज्यावेळेला विधी काकांनी केला त्या काकाच्या शरीरात प्रवेश करतो आत्मा. आणि देवाने त्यावेळेला शब्द दिला की तुमचं विधी कर्म करण्यासाठी, तुमची सुटका करण्यासाठी आद्य कर्तव्य असतं की बापाची सेवा करणे मुलांचं कर्तव्य असतं. तुम्ही मायबाप आहेत ना, मग तुमची याच्यातून मी सुटका करतो. तुम्ही वर्ष श्राद्ध त्या दिवशी मृत्यू लोकात जा. आणि तो आत्मा काकाने विधी केला, त्या काकाच्या शरीरात आत्मा प्रवेश करतो. देव स्वतः मृत्यू लोकात येतो आणि त्या मुलांच्या शरीरात प्रवेश करून तो विधी करून घेतो. त्या विधीला काय म्हणतात? पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, ओ पिंड पदावरी, पिंड पदावरी, ओ पिंड पदावरी,
वर्जन माझे झाले दया वर्जन माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना त्या विधीला काय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुल्या पिंड दानाचा दिवस आहे पिंड करणे काकाने भाताचे 3 प्रकारचे पिंड केले आज तर तुमच्या पुढे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ माणसासह बरेच कीर्तनकाराचे कीर्तन ऐकले असतील काकाने भाताचाच पिंड का बनवायचा ज्वारीचा मकीचा बाजरीचा का नको भाताचाच का बनवायचा कारण भाताचा रंग असतो हिरवा कसला असतो पांढरा रंग असतो नाही का भाताचा रंग पांढरा असतो मला वाटलं झोपली काय आता बघावे मध्ये भाताचा रंग पांढरा असतो पांढऱ्या रंगाचा अर्थ काय हो सज्जनतेचं प्रतीक मोक्षाचं प्रतीक बरोबर आहे की म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाचा ड्रेस कसा असेल पांढरा आहे तुमचं सोडून पांढरा ड्रेस आहे म्हणून पांढरा भाताचं पिंड बनवायचं पांढरा मोक्षाचं प्रतीक आहे बरं आता तुमच्या पुढे अजून प्रश्न निर्माण झालेला असेल नसेल झाला तर मी प्रश्न निर्माण करतो वर्ष श्राद्ध किती माणसाचं आहे एक आणि काका किती मोठे पिंड बनवतात 3 बरोबर व्हॉट इज रिझन बिहाइंड इट त्याच्या पाठीमागचं कारण काय 3 का पिंड बनवायचे एक का नको तर आपल्या दुसऱ्या चरणामध्ये उत्तराला सांगितले पित्रांची रोग फिटले पित्रांचे शब्द आहे अनेक वचन आहे म्हणून भाताचे 3 पिंड बनवले जातात पहिला पिंड आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध त्यांचा पिंड आहे पहिला दुसरा पिंड त्यांच्या वडिलांचा पिंड हयात असतील तर त्यांच्या आजोबांचा पिंड असतो तिसरा त्यांच्या वडिलांचा पिंड असतो असे भाताचे 3 प्रकारचे पिंड बनवले जातात मग आता तुम्ही म्हणसाल की त्यांच्या वर्षी वडिलांच्या वेळेला केले होतं आजोबांच्या वेळेला आता का बनवायचं तर त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे त्याचा जो पहिला पिंड असतो तो वसुरूप पिंड असतो पहिला कोणता पिंड असतो वसुरूप असतो दुसरा पिंड असतो आदित्य रूप रुद्ररूप असतो आणि तिसरा पिंड आदित्य रूप असतो म्हणजे एका माणसाचं कमीत कमी मृत्यू लोकांमध्ये 3 वर्ष तर वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे ज्यावेळेला पहिला पिंड वसुरूप आहे नंतर रुद्ररूप आणि आदित्य रूप 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा भूर लोकात प्रवेश करत असतो म्हणून कमीत कमी माणसाचं वर्ष श्राद्ध 3 वर्ष तर करणं गरजेचं आहे काय लोक एकच वर्ष करत नाहीत शास्त्र आहे शास्त्राच्या कारण मी बी शास्त्र सगळं पुरोहितच आहे मी सगळ्या नारायण नागरी त्रिपिंडी वर्ष श्राद्ध सगळ्या लग्न सोहळ्या वस्तू सगळ्या विधी करतो आणि शास्त्र असं आहे की वर्ष श्राद्धाची पुष्पवृष्टी दादा कधी व्हायला पाहिजे 12/5 ते 12/29 या दरम्यान कधीही पुष्पवृष्टी केली तर चालते शास्त्र आहे ते आणि म्हणून सांगितलं की कमीत कमी 3 वर्ष तर वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे म्हणून पहिला पिंड वसुरूप आहे दुसरा पिंड रुद्ररूप आहे तिसरा पिंड आदित्य रूप आहे म्हणून काका भाताचे 3 प्रकारचे पिंड बनवले जातात आणि ते पिंड एकदा त्या मुलाच्या हस्ते त्या आत्मेच्या भगवान विष्णूच्या पायावरती काय करतात समर्पित करतात आता तुम्ही सांगा भाताचे पिंड बनवता पिंड दान करत असताना काका त्या मुलाला अंगठ्याने पाणी सोडायला होतात आणि दर्पावरती पिंड ठेवला जातो बरोबर आहे की नाही अंगठ्याने पाणी का सोडायचं दुसरं पोट चालत नाही चालतं कारण माणूस जन्माला येताना तोंडात काय घेऊन येतो अंगठा घेऊन अंगठ्याने पाणी पित अंगठ्याने भूक लागलेली काय सगळं अंगठ्याने समर्पित करतोय की नाही तसं शेवट सुद्धा अंगठ्याने पाणी सोडायचं बरोबर आहे की नाही एक तुम्हाला उदाहरण देतो शेतकरी आपल्या अंजनगाव मधले होते है की नाही मोहन अंजनगाव मधले शेतकरी होते आणि शेतकरी काय केले ह्या करा नदीच्या कडेला जमीन इकडे होते रानमाळ्यात आणि करा नदीच्या कडेला गेलं शेतकरी आणि दादा तिथून ते पाणी नदीतनं घ्यायचं आणि पाट तयार केला आणि पाटाने ओतायचं कळशीनं हांड्याने आणून ओतायचं तिथं मग त्यांना विचारलं तुमचं शेत किती लांब आहे म्हणले रानमाळ्यात आहे आणि तुम्ही पाणी कुठे ओढताय तिथं म्हणली काय करताय गहू भिजवतोय म्हणले आता मला सांगा तिथं पाणी ओतल्यानंतर इथलं येईल का पाणी मग मृत्यू लोक अंगठ्याने पाणी सोडलं तिकडे जाईल का मग कशी सांगते ती माणसं
म्हणा की तुला आणलाय कशाला असंच ना. तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ही तर अंगठ्याने सोडलेलं पाणी सुद्धा स्वर्गामध्ये पोचतं दादा. कसं पोचतं? त्याच्यासाठी 5 माणसं देवाने तयार केली. तुमचं शरीर कशाचं आहे? तुमचं माझं शरीर पंचमहाभूताचं शरीर आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचमहाभूताचं शरीर बनलेलं आहे. म्हणून हा पिंडदान दर्पावरती पृथ्वीवरती केला जातो. त्याला दुसरं जल सोडलं जातं अंगठ्याने. म्हणजे पहिला जो माणूस आहे तो पृथ्वी आहे, दुसरा माणूस जल आहे. आणि ते जल सोडलेलं ते जल हातात घेऊन, बरोबर आहे की नाही, ती वायू रूपातला समर्पित केलं. वायू तेजाला समर्पित करतो, तेज आकाशाला समर्पित करतं आणि आकाश त्या ब्रह्मांडात दान सोडतं. म्हणून म्हणून 5 जणांची नियुक्ती केली. शंका येऊ नये म्हणून स्पष्टीकरण देत. मी शिक्षक पेशातला माणूस आहे, सांगितलं पाहिजे सगळं स्पष्टीकरण करून. आणि मग अशा पद्धतीने त्या जीवाला तिथं पोचलं जातं. तुम्ही म्हणता नक्की, अजून प्रश्न तार्किक लय मोठे असतात आहे की नाही, तर्क करणारे लोक. तार्किक म्हणतात बरोबर आहे, आता तुम्ही सांगितलं 5 जणांच्या मार्फत तिथपर्यंत जाते आणि नक्की त्यांनाच पोचतं कसं? होय अनिकेत महाराज, पोचतं कसं त्यांनाच आहे की नाही? जसं तुम्हाला आता मोदीचे पैसे येतात आहे का नाही, मोदीचे पैसे आले की मोदी तिकडे पैसे टाकतात, तुम्हाला मेसेज इकडे येते, बरोबर आहे. तसं हितनं दिलेलं ब्रह्मांडात पोचलं, ब्रह्मदेव बरोबर तिथे नेऊन पोचतो ना. बॅलन्स तुमचा नंबर सांगितलेला येतं की नाही, मग हे कोणाचं आहे, मग आता हे कोणाचं आहे, बरोबर आहे म्हणजे आता तिथं पोचतोय, बॅलन्स करतो तसं. पण याला साक्षीदार कोण आहेत? साक्षीदाराशिवाय जमत नाही. म्हणले आहेत की त्याला साक्षीदार सुद्धा, पिंडदान केलेले साक्षीदार आहेत. पहिला महाराज कीर्तनकर साक्षीदार, पहिला महाराज साक्षीदार, दुसरं मृदंगमणी साक्षीदार, तिसरं गायनाचार्य, भजनी मंडळ, बरोबर आहे की नाही, गायनाचार्य, भजनी मंडळ, आणि चौथं विणकरी बाबा, चौथं विणकरी, आणि 5वं कोण तर ही तुम्ही आहे की नाही साक्षाला. म्हणून ह्या साक्षातून ब्रह्मांड नायकापर्यंत हे विधी केलेला पोचलं जातं. दर्पावरच विधी काय करायचा, तर दर्प हा पिंडदानाला योग्य पृथ्वी तेजातलं एक तेज आहे आणि ते दर्प आहे. म्हणून अंगठ्यामध्ये हराळी घातली जाते, दर्प केला जातो, त्याच्या मार्फत तिथपर्यंत पोचलं जातं. पण दर्पावरतीच पिंडदान करणं आवश्यक आहे. विठ्ठल मग दर्पावर करणं. आता अलीकडे अजून एक प्रथा आहे आपल्यामध्ये, माहित नसलं तर जाता जाता सांगतो, कारण माझं काम आहे सांगायला बोलवलं आहे का नाही. पुष्पवर टीका करतात, फुलं का वाहतात शेवटच्या वेळेला फुलं. आता लग्नात आपल्याला अक्षदा वाहतात आणि मेल्यानंतरच फुलं वाहतात. असं काय जयंतीला पुण्यतिथीला फुलं असतात आहे का नाही. आणि मग लग्नाला ज्वारी असते, अक्षदा म्हणून नाही ना, मग फुलं का व्हायची. बरं, जी व्यक्ती जेवणार त्या व्यक्तीला चप्पल दान का करायची, छत्री दान का करायचं, वस्त्र दान का करायचं, नाही केलं तर काय होतं. तर त्याचं एक शास्त्रीय कारण, आता वेळ नाही माझ्याकडे, थोडक्यात जर जाता जाता सांगतो. प्रतिमांचा अर्धवट सांगून कधी कुठे चालला तुम्ही आहे का नाही. तुम्हाला सांगतो, जमदग्नी ऋषी आहेत, माहिती आहे सर्वांना. जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका माता, बरोबर आहे. म्हणजे जमदग्नी ऋषीला एक बाण मारायची सवय होती, एक लक्ष करायचे, लक्षावरती बाण मारायचे, रेणुका मातेला आणायला लावायचे बाण. मग जमदग्नी ऋषीचा दररोजचा नित्यक्रम होता. एक दिवस काय झालं, रेणुका मातेला सांगितलं, रेणुका माता महान पतिव्रता होती, पतिव्रतेच काम असतं, पतीने सांगितलेलं काम करणे, त्याला खरं पतिव्रता म्हणतात. आणि मग यांनी बाण मारला, बाण आणायला रेणुका माता गेली होती, आणला, बाण दिला, परत मारला, आण गेला. मग ऊन झालं, 12ची वेळ झाली, बरोबर आहे. आणि 12ची वेळ झाली, म्हणले की महाराज उरका, तुम्हाला काही कळतं का नाही, 11:30 वाजून गेल्या. म्हणजे ती जमदग्नी ऋषी जाते. आणि मग ते बाण आणायला गेल्यानंतर त्या रेणुका मातेला लागला, वेळ लागला. वेळ का लागला, म्हणजे ज्यावेळेला वेळ लागला, इकडे जमदग्नी ऋषी म्हणले प्रत्येक वेळेला लवकर यायची ना, आता धर्मपत्नी माझी रेणुका माता का लवकर येईना. आणि मग उशिरा रेणुका माता आली. रेणुका मातेला विचारलं विलंब का झाला, वेळ का झाला. त्यावेळेला रेणुका मातेने सांगितलं की खूप ऊन होतं, 12ची वेळ होती, ऊन होतं, पायात चप्पल होते, पाय भाजत होते, म्हणून मी द्राक्षाच्या वेलीच्या खाली विश्रांतीला थोडा वेळ बसले.
मग त्यावेळेला जमदग्नी ऋषीला राग आला. ऋषी म्हणला की मग ह्या सूर्याने तुला त्रास दिला ना, माझ्या धर्मपत्नीला सूर्याने त्रास दिला, म्हणून म्हणलं मी आता ब्रह्मास्त्राचा वापर करतो, सूर्याला खाली आणतो. आणि हे दोघांत संभाषण चाललं. त्यावेळेला सूर्याने ऐकलं. सूर्याने एका बटूचं विश्वरूप घेतलं, मूर्ती लोकात आला आणि जमदग्नी ऋषीमध्ये हा नमस्कार केला. म्हणला नमस्कार जमदग्नी ऋषी. अहो म्हणले माझी काय चूक आहे म्हणले, मी 8 महिने किरणांचा वर्षाव सोसायचा, किरण एवढी लागलेली असतात, 8 महिने मी किरणांचा तीव्र किरणांचा वर्षाव सोसतोय, 4 महिने तुम्हाला ते वर्षाव सोसले त्याच्यातून पाण्याचं रूपांतर करून तुम्हाला पाऊस द्यायचा 4 महिने, तेव्हा या मृत्यू लोकांमध्ये ह्या पृथ्वीवरती उगवते. माझी काही चूक झाली. जे मी जन्माला तुम्ही जन्माला घातले त्यांना अन्न वस्त्र निवाराची सोय माझं काम आहे. मी 8 महिने असले किरण सोसायचे, 4 महिने तुम्हाला पाऊस द्यायचा आणि तुम्ही माझ्या जीवावर उठला. मग त्यावेळेस जमदग्नी ऋषी म्हणले तुम्ही सूर्यदेव आहात का? हो हो, चुकलं म्हणले माझ्याकडून. मग याला उपाय काय? म्हणून त्यावेळेला सांगितलं की चप्पल घालायची आणि छत्री धरायची. म्हणून तेव्हापासूनची प्रथा आहे की त्याच्यामुळे जे पाप केलेलं आहे ते पापाचा नाश होतो. त्या व्यक्तीला, जेवणाऱ्या व्यक्तीला चप्पल आणि वस्त्र आणि छत्री देण्याचा प्रकार तेव्हापासून आहे. विठ्ठल आणि म्हणून हा एकदा पिंड भगवान परमात्म्याच्या पायावरती, कारण तुम्ही गईच्या ठिकाणी गेला असेल, गईच्या ठिकाणी भगवान विष्णूचं कुठं सुद्धा तुम्हाला मंदिर दिसणार, पादुका आहेत. म्हणून पद म्हटलंय पिंड पदावरी. म्हणून माझ्या तुकोबराने एवढाच अभंग लिहिलेला आहे, वर्ष श्राद्धावरती चांगला अभंग आहे. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, दिला आपले स्वतःहून तो जीव, मुलाच्या मार्फत स्वतःहून, कारण मुलाच्या शरीरामध्ये देव प्रवेश करतो आणि तो जीव, तो पिंडदान भगवान विष्णूच्या पायावरती एकदा समर्पित केलं तर पिंडाचं रूपांतर कशात होतो? माझे झाले गयावर जाना, 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 माझे झाले गयावर जाना. पितले पितराचे ऋण, पितले पितराचे ऋण, पितले पितराचे ऋण. माझे झाले गयावर जाना, 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 माझे झाले गयावर झाले गयावर माझे झाले घर पिटले पितरांची ऋण. आणि मग त्या आत्म्याचं रूपांतर भगवान परमात्म्याच्या पायावरती विसर्जन केले, पिंडदान केल्याबरोबर त्या आत्म्याचं रूपांतर माझे झाले गयावर जन. आता गयावर जन, गयाने काशी क्षेत्र सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे. काशीच्या ठिकाणी जिवंत मनुष्य जातो, विधी केला जातो, पापाचा नाश केला जातो. गंगा स्नान केल्याबरोबर पाप निघून जातो, गंगेच्या काठावर आले दुसरं पाप करत तयार होतो. बरोबर आहे. पण गयेच्या ठिकाणी मृत लोकांचा, आपल्या कुटुंबातले कोणीही गयेच्या ठिकाणी जर गेलं, नुसतं त्या भूमीला तिथं विधी वगैरे नाही केला तरी चालेल, परंतु त्या गयेच्या ठिकाणी नुसतं पदपर्श जर आपला झाला, पायाचा स्पर्श झाला, तर आपल्या पाठीमागच्या 10 पिढ्यातलं कुणाचं वर्ष श्राद्ध करायची गरज नाही, परंतु त्या तिथेला अन्नदान करणं गरजेचं आहे. कारण अन्नदानाशिवाय आत्म्याला संतुष्ट नाही, मोक्ष प्राप्त होत नाही. सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे. म्हणून गयेच्या ठिकाणी माझे झाले गयावर्जन. गयावर्जन. आता तुम्ही म्हणसाल की महाराज
गयेचं महत्व सांगितलं. आपण रानमाळ्यामध्ये विधी केला, हे गयावर्जन होतं का? तर पहिल्या चरणामध्ये मी सांगितलं होतं की स्वतः देव त्या मुलाच्या शरीरात येऊन प्रवेश करतो, तो आत्मा काकाच्या शरीरात येऊन प्रवेश करत असतो. ज्या ठिकाणी हा विधी केला जातो त्या भूमीला गयाभूमी म्हटलं जातं. हा जी मंडपाचा दिलेला आहे मंडप, हा मंडप अक्षयवट मंडप आहे. आजचं जे अन्न बनवलंय, आजचं अन्न ब्रह्मरूप अन्न आहे. आजची पत्रावरती सुवर्ण पात्र आहे आणि जो खाणार आहे तो स्वतः देव होणार आहे, गंगाधर होणार आहे. काही लोक म्हणतात की आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही. बरेच कीर्तनकार महाराज खात नाही. तुम्हाला खरंच सांगतो, कारण तुम्हाला सांगतो वर्ष श्राद्धाचं अन्न इतकं महत्व आणि पवित्र अन्न कोणतंच अन्न नाही मृत्यू लोकांमध्ये. कारण यावेळेला नवनाथ ग्रंथ भक्तिसार ग्रंथातला 9वा अध्याय कडे 9व्या अध्यायामध्ये 142 क्रमांकाची ओवी असेल. त्या ठिकाणी भगवान गोरक्षनाथांची परीक्षा घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी पाठवलं होतं वडे आणण्यासाठी. आणि त्या गोरक्षनाथांनी वड्यासाठी डोळा काढून दिला. ती वडी कशाची होती? पितृश्राद्धाची वडी होती. आणि त्या वड्यासाठी भगवान गोरक्षनाथांनी डोळा काढून दिला. आणि भगवान गोरक्षनाथ म्हणजे कोण? तर नवनाथ म्हणजे ह्या मृत्यूलोकात ज्या दिवशी कलियुग चालू झालं, दुपारी रात्रीच्या 12ला संपलं आणि रात्रीच्या 12ला कलियुग चालू जातं, त्यावेळेला मृत्यूलोकात पहिली दैवी शक्ती कोणत्या क्षेत्र? नवनाथांची. कवी नारायणाचे तर भगवान विष्णूचे अवतार, पहिली शक्ती नवनाथांची. नवनाथांचं कार्य कर्म योग आणि कर्म साधना आणि योग अवघड आहे नाथांचे, म्हणून नाथाने हे 84 शब्द तयार केले. कुलदेवता कुलस्वामिनी ग्रामदैवत ही 84 आपल्या आजची कुलस्वामिनी देवी आहे, आजचा देव आहे. आपण वेगवेगळ्या देवांची देवीची पूजा, ह्यांचे मूळ मायबाप नवनाथ आहेत. आणि मग ते नवनाथ जर मूळ मायबाप, जसं हे झाड आहे, झाडाच्या फांद्याला पाणी घालायची आवश्यकता नाही, मुळाला जर पाणी असलं तर फांद्या ठेवठेवीत राहतात. तसं सगळ्या देवतेंचे मूळ मायबाप कोण आहे? तर नवनाथ आहेत. मग नवनाथापैकी जर गोरक्षनाथ पितृश्राद्धाची वडी खाल्लेले असेल तर आपले देव कुठे घेऊन बसतात? आणि त्या भगवान गोरक्षनाथाचा मठाचा मठाधीश म्हणून मी 22 वर्षी सेवा करतोय. म्हणजे मी पहिल्या पंक्तीत बसतो ना, इकडं अंगात आणणार, मी टीका करत नाही, अंगात आणणारे महिला बाया माझ्या हातात ताट आहे दिवे, अगं त्याचं मायबाप नवनाथ आहेत मूळ, ते खातात आणि तुझी देवी कुठे घेऊन बसते? हे लोकांना कळत नाही. काही महिलांना मी प्रश्न विचारतो, अंगात आणणारे महिलांना सुद्धा प्रश्न विचारतो, तुमच्याकडे तुळजाभवानीचं ताट आहे, महालक्ष्मीचं ताट आहे, मी टीका करत नाही, कोण माफी मागतो. त्या जी परडे आहे ताट आहे, त्या ताटाला पट्टे किती येतो? हे तर बरेच असतील अंगात आणणारे. त्या तुळजाभवानी ताटाला पट्टे किती आहेत का माहिती? ताटाला कांबीच्या पट्टे असतात का नाही? ती किती आहेत नाही माहिती? 7 आहेत. 7 घरी गेल्या मोजा परत. सप्तसूर म्हणतात, सप्त धनुष्य म्हणतात. सप्तसूर ते 7 पट्टे आहेत. आणि ते आदिमाया शक्ती, पार्वतीचा अवतार आहे, लक्ष्मीचे अवतार आहेत ते देवी. आणि त्यांचे मूळ भगवान विष्णूचा अवतार हा नवनाथ मूळ शक्ती आहे. आणि ह्यांनी 84 शब्द तयार केले, म्हणजे कुलदेवता कुलस्वामिनी केली. म्हणून तुम्हाला सांगतो वर्ष श्राद्धाचा अन्नाचा फायदा सांगतो. जाता जाता फायदा जर सांगितलं तर माणसं रिस्क घ्यायला तयार आहेत महाराज, बरोबर आहे? म्हणून सांगितलं आजचं अन्न ब्रह्मरूप आहे, पत्रावळी सुवर्ण पात्र आहे, खाणारा गंगाधर आहे. मग काका 1 ग्लास पाण्यात सोडायला लावतात पिंडदानातला, गंगा अर्पण करा, देवाला अर्पण करा. म्हणून आजचं अन्न एवढं पवित्र आहे. तुम्हाला फायदा सांगतो. उदाहरणार्थ आता करा नदीला महापूर आहे असं समजा, का आता उन्हाळ्यात येणार नाही, पण मनाला काय समजायला हरकत आहे. करा नदीला महापूर आहे, बरोबर आहे की नाही? किंवा नेरा नदीला महापूर आलेला आहे आणि पूल सगळे पाण्याखाली आहेत, समजायला काय हरकत आहे काय? आणि मग एवढ्या पाण्यात तिकडे फलटण मध्ये एका सरापाने सांगितलं की 10-10 तोळ मोफत वाटप आहे. आणि नदीला तर महापूर आहे, पाणी भरपूर आहे, पूल पाण्याखाली आहे. इकडचे लोक काय करतील? 10 तोळ मिळवायचे. आज 1 कोटी 1 लाखावर गेला पाण्यात उड्या टाकतील महाराज, आहे की नाही? म्हणतील वाचलो तर 10 तोळ, पुढल्या वर्षी नाही वाचलो तर पुढल्या वर्षी वर्ष श्राद्ध होईल. म्हणून लोक एवढे रिस्क घ्यायला तयार आहेत. तसं वर्ष श्राद्धाचं अन्नाचं एवढं तुम्हाला महत्व सांगतो. आज जर वर्ष श्राद्धाचं अन्न खाल्लं तर आपल्या पाठीमागच्या 10 पिढ्यात गेले, कोण गर्भावस्थेत गेले, कोण कुमारावस्थेत गेलो, कोण लग्न न होता मरतो, कोण परागंदा झालं, कोणाचं काही सापडलेलंच नाही. आणि जेवढे नारायण नागवी त्रिपिंडी विनायक शांती उदक शांती करून जेवढे आत्मे अतृप्त राहिले, तेवढे आत्मे आपण आज वर्ष श्राद्धाचं अन्न खाल्लं तर 10 पिढीतल्या आत्म्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्त आहे. आणि म्हणून सांगितलं
की माझी झाली गायवर पिठले पितरांची ऋण आणि मी खाण्यासाठी सांगितलेलं नाही गैरसमज कोणी करून घेऊ नका कारण ज्यांच्यासाठी आलाय त्यांचा आत्मा हित प्रत्यक्ष असतो हा विदे जोपर्यंत फुल पुष्पवृष्टी होत नाही तोपर्यंत आपल्यातून आत्मा मारुतीचा जाणार नाही तो सगळ्याकडे पाहत आहे आणि जर तसाच एखादा मनुष्य न जेवता गेला मी त्याला जबाबदार नाही एखादा मनुष्य तसाच जेवता गेला त्यांचं ज्याच्यावरती प्रेम होतं ती पाहत असतात की माझ्या वर्षी श्राद्धाला आला न खाताच गेला तर त्या घरात काय होतं मी तुम्हाला जाता सांगतो खरंच नाही तुम्ही भाग्यवान लोक आहे खरंच इथे जेवढी काही कीर्तनाला आलेत खरंच भाग्यवान आहेत कारण भाग्यवान लोकांशिवाय अशा ह्याच्या वर्ष श्राद्धाच्या मंडपात कोणी येऊ शकत नाही भाग्यवान असल्याशिवाय कारण तो आत्मा आपण जर वर्ष श्राद्ध खाली तर पाठीमागच्या 10 पिढ्यातल्या आत्मे जेवढे अतृप्त आहे तेवढ्याला मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये पैशाला पैसा वाढ होते अनाटाई पैसा खर्च होत नाही रोगराई वाढत नाही आणि घरात कलह निर्माण होत नाही हे सांगतो मग खायचं नाही तुम्ही खावा तुम्हाला जर वाटलं आमचं वाटोळ होते विठ्ठल मोहन बरोबर आहे म्हणून सांगितलं की माझी झाली गायवर पिठले पितरांची ऋण उत्तरदार चला पिठले पितरांचे ऋण शब्द आहे आपल्याकडे तसा वेळ आहे आपण काय आपण 12-29 कधी टाकली चालतात पण एवढा वेळ घेणार नाही एवढा नाही वेळ घेणार तर आमची टाळकरी खाली बसते विठ्ठल आता हे शब्द उत्तरार्थ सांगितले दुसरे चरणामध्ये पिठले पितरांचे ऋण पिठले पितरांचे अनुस्वार आहे नंतरच आहे पितरांचे ऋण ऋण माहिती आहे का तुम्हाला मराठी शब्द कर्ज हा ऋणाला शब्द काय कर्ज शब्द बँकेत शब्द असतो ऋण पण इकडे आपल्याकडे कर्ज शब्द घ्यायचा तुम्ही आम्ही सगळे आईच्या उदरामधून जन्माला आलो ज्या दिवशी आपला जन्म झाला आईच्या गर्भात आपण जन्माला आलो त्या दिवशी महाराज आपण आईच्या गर्भात जन्माला आल्यानंतर कर्ज घेऊन डोक्यावर कर्ज घेऊन जन्माला आलो आता तुम्ही म्हणसाल आईच्या गर्भात होतो कर्ज आमच्यावर झालं कसं कोणत्या बँकेत गेलो स्टेट बँकेत गेलो का महाराष्ट्र बँकेत गेलो आईच्या गर्भात असं कर्ज कसं काय झालं माकर साहेब आपलं आहे का नाही मग त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला तुम्ही सरळ म्हणसाल की आम्हाला देवाचा अजिबात आमच्यावर कर्ज नाही आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलाय कुणी दिलाय जन्म सहज म्हणू शकता आई वडिलांनी जन्म दिला जर आता मला जाता जाता तुम्हाला सांगा आई वडिलांच्या हातात जर जन्माला घालायचं असतं आपल्याला आई वडिलांच्या हातात आपल्याला जन्माला घालायचं असतं तर पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष वांज राहिले नसते बरोबर आहे पहिलं कर्ज देवाचं देवाची कृपा झाल्याशिवाय आईच्या गर्भात आपण जन्माला येत नाही दादा दुसरी कृपा ज्या माता माऊलीने आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांची दुसरी कृपा आहे आणि तिसरी कृपा कोणाची तर जन्माला आल्यानंतर ज्यांनी ज्ञान दिलं त्या सद्गुरूची कृपा आहे संतांची कृपा आहे 3 प्रकारचं ऋण आपल्या पहिलं ऋण आहे देवाचं दुसरं ऋण आई वडिलांचं तिसरं ऋण आहे सद्गुरूचं ऋण आहे संतांचं ऋण आहे आणि ह्या 3 ऋणातून याच जन्मात आपल्याला परतफेड करायची तरच इतर येऊन चांगलं कर्म केलं तरच आपला जन्म चांगला प्रमोशन होतं प्रमोशन आपल्या भाषेत मराठी शब्द आहे प्रमोशन प्रमोशन होतं बरोबर आहे की नाही प्रमोशन होतं मग आता तुम्ही सांगा की देवाचं ऋण आहे म्हटल्यावर तुम्ही आता काय म्हणसाल देवाचं ऋण पहिलं तर देवाची सेवा करू तुम्ही आता इथून पुढे जर देवाची सेवा करायला आला किंवा जन्मापासून करत आलेला असाल आयुष्य संपलं तर तुम्ही देवाच्या ऋणातून कधी उतराय होणार नाही त्यावेळेला 2 ऋण शिल्लक राहतात ते आई वडिलांचं आणि सद्गुरूचं ऋण शिल्लक राहते आता तिसरं तुम्ही म्हणसाल सद्गुरूचं सद्गुरू सेवा करू देवाच्या ऋणापेक्षा संतांचं ऋण 1000 पटीने जास्त आहे देवाचं 1 पट ऋण आहे 1 पटातनं आपण उतराई होऊ शकत नाही निवृत्ती होत नाही आपले तर 1000 पटातून कधी व्हायची मग देवाचं ऋण बी फेटत नाही आयुष्य संपलं तर ते गुरुचं बी ऋण फेटत नाही पण जसं एखादी बंगला इमारत बांधायची असेल तर आपण खाली काय घेतो पाया भक्कम करतोय की नाही पाया जर भक्कम असेल तर इमारत 50 मजली जाते 100 मजली जाऊ शकते तसा पाया सद्गुरूच्या ऋणातून देवाच्या ऋणातून जर मुक्त व्हायचा पाया कोणता असेल तर आई वडिलांची सेवा आई वडिलांची सेवा जर तुम्ही केले तर देवाच्या आणि सद्गुरूच्या ऋणातून मुक्त होऊ शकता विठ्ठल म्हणून सांगतो आई आणि वडील या जीवनामध्ये काय दादा कारण आई आणि वडील खरं दैवत आहेत माय बाप केवळ दासी माय बाप केवळ दासी माय बाप
माय बाप केवळ काशी म्हटले, आई आणि वडील काशी आहेत. दादा, जीवनामध्ये जो देव भगवान परमात्मा वैकुंठात राहतो त्या मूर्ती लोकामध्ये 3 युगामध्ये देवाला अवतार घेता येत होतो. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये देव प्रत्यक्ष मूर्ती लोकात जन्माला येत होता, अवतार घेता येत होता देवाला. परंतु कलियुगात त्या देवाला मूर्ती लोकात प्रत्यक्ष अवतार घेता येत नाही. परंतु कलियुगात देव आहे. जो देव जगाचा ब्रह्मांड नायक असणारा भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी माता, तोच देव आणि तेच देवी आपल्या घरामध्ये जे आपण देवारेवती कुलदैवत म्हणून समजतो तो भगवान विष्णू आहे. आणि कुलस्वामिनी म्हणून देवारेवती पूजा करतो ती भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता आहे. आणि तो कुलदेवता आणि कुलस्वामींच्या रूपामध्ये तो देव आला आहे. आणि तो देव प्रत्यक्ष जर पाहायचा असला मूर्ती लोकांमध्ये केवळ काशी म्हटलंय, तर ज्या पित्याने आपल्याला जन्माला घातला तो भगवान विष्णू, ज्या आईने जन्माला घातला ते भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता आहे. प्रत्यक्ष देवाने मूर्ती लोकांमध्ये आई वडिलांच्या रूपामध्ये आपल्याला अवतार घेतलाय. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. प्रत्यक्ष देव आई वडील म्हणजे प्रत्यक्ष देवाने देवे. आणि आज पाहायला गेलं तर आई वडिलांचं फार मोठं भयानक असं हाल केलं लोक, खूप हाल केलं. आम्हाला सुद्धा कीर्तन करायला गेलं की नाही महाराज, आता तुम्ही सगळे टाळकरी वरंदात कीर्तनकार गायनाचार्य असतात. आपल्याला सुद्धा महाराज कीर्तनकार महाराज सुद्धा 2 ठिकाणी खोटं बोलावं लागतंय. कीर्तन करताना सुद्धा खोटं बोलावं लागतंय. ह्या जनतेसाठी आम्हाला सुद्धा खोटं बोलावं लागतंय. एखाद्या मनुष्याच्या कर्तृत्वानं एखाद्याचा खून झाला, तो दरोडेखोर होता, काय होता, गुंड होता, त्याचं वर्ष सराला सुद्धा त्याचं गुणगान गावं लागतं. खोटंच बोलावं लागतंय. पापच होतोय आपल्याला. आणि कारण नसल्याची लायकी नसताना त्याचं गुणगान गायचं म्हणजे हे दुसरं पाप आहे. म्हणून महाराज नरकात गेल्याशिवाय नाही खोटं बोलतो. आणि माझ्या अगोदर तुम्ही खोटं लय बोलता, तुम्ही अगोदर जाणार आहे. कारण पंचपदी आधी कोण करते? हा तुम्ही करता, नंतर महाराज आहेत. म्हणून खरंच आज जर वास्तव्य पाहायला गेलं की नाही, खोटं बोलावं लागतं वर्ष स्वतःच्या कीर्तनामध्ये आणि पुढाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खोटं बोलावं लागतं. म्हणून जीवनामध्ये आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे दादा. आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये 1150 वृद्धाश्रम आहे. आपल्या जवळ वृद्धाश्रम आहे, तांदूळवाडीला जाऊन पहा. प्रत्येक वृद्धाश्रमात जाऊन तुम्ही पाहता तर आई आणि वडील लहान आहेत. म्हातारे असेल, म्हातार असेल, त्यांना जाऊन तुम्ही दादा विचारा तुमचा मुलगा काय करतो. सरळ सांगते माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा तहसीलदार आहे, माझा मुलगा क्लास 2 क्लास 1 अधिकारी आहे. आई वडील प्रत्येक जण सांगतात. पण तुम्हाला त्या वृद्धाश्रमातला एकही आई आणि एकही वडील सांगणार आहे की माझा मुलगा शेतकरी. शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात न जातात, कधीच नाही. मग आई वडील कोणाची वृद्धाश्रमात मध्यम वर्गातले सुशिक्षित लोक, नोकरदार लोकांनी आई वडिलांचे जास्त हाल केले. नोकरदार वर्गाने आई वडिलांचा हाल केले. प्रत्येक जण वृद्धाश्रमातल्या बापाची भूमिका विचार, आईची भूमिका विचार. अहो बाप काय असतो दादा? आज बापाचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून सांगतो, गणेश आणि मनोजचा बाप आहे. जीवनामध्ये आपण कोणती गोष्ट मागायची असेल, मुलगीला काय मागायचं असेल तर आईला हा सांगते, मुलाला काय मागायचं असेल तर आईला जाऊन सांगते. बापाला का मागत नाही? कारण बाप सरळ मुलांच्या मुलीच्या दृष्टिकोनातून बाप मारकुट आहे. बाप आपल्याला खवळतो, बापला आपल्याला रागवतो. म्हणून मुलीच्या आणि मुलाच्या मनामध्ये बापाविषयी घृणाशी निर्माण झालेली असते, भावना निर्माण झालेली असते. पण ही भावना निर्माण कोणी केली? इथं बसणारे माझ्या सगळ्या माता माऊलीला सांगतो, तुमच्याकडे बोट करून सांगतो, तुम्हीच बापाविषयी भावना घृणाशी तयार केली तर तुम्ही केली. मी आज सरळ आरोप करतो. का करतो? आता ते लहान बाळ आहे तुमच्या जवळ, बरोबर आहे की नाही? हे बाळ जर माती खेळायला लागलं तर तुम्हीच सांगता की माती खेळू नको, पप्पा मारतील. झाडावर चढू नको, पप्पा मारतील. पाण्यात खेळू नको, पप्पा मारतील. बाबा मारतील, पप्पा मारतील, बाबा मारतील. कुणी शिकवलं? मग लहानपणीच्या मुलाच्या मनपटलावरती वडिलांच्या विरुद्ध तिरस्काराची भावना कोणी निर्माण केली? आपणच केली ना. बाप तसा असतो का? तुमचा थोडा ताईंनो बाप आठवा. काय बाप असतो जीवनामध्ये?
बाप जीवनामध्ये चारदा दादा रडत असतो. लोक म्हणतात बाप कधी रडत कठोर होता याचा बाप. मी सुद्धा 2 मुलींचा बाप आहे. आमच्या मुलीचा बाप आहे, दुसऱ्या मुलीचा बाप आहे. बाप तुम्हाला बघायचा का रडलेला कधी बाप रडतो? ज्यावेळेला तुम्ही सकाळी झोपेतनं उठल्यानंतर बापाच्या खोलीत जाऊन बघा मुलींना, बापाची उशी ओली झालेली तुम्हाला दिसेल. बाप सर्वांच्या समोर कधीच रडत नाही दादा. बाप जीवनामध्ये 4दाच रडतो. बाप कधी जीवनामध्ये 4दा रडतो? ज्यावेळेला लहानाची मोठी मुलगी केलेली असते, ज्यावेळेला तिला पाहुणे बघायला येतात त्या दिवशी बाप पहिल्यांदा रडतो. मुलीला पाहुणे बघायला येतात, माझ्या काळजाचा तुकडा आहे. आज मुलीला पाहुणे बघायला माझी मुलगी परक्याचं धन आहे आणि ती मुलीला लाडात वाढवलेली मुलगी आता सासरी नांदायला जाणार आहे. या भावनेनं पहिल्यांदा बाप रडतो जीवनामध्ये. दुसऱ्यांदा बाप कधी रडत असतो जीवनामध्ये? ज्यावेळेला मुलगी नांदायला जाते ना त्यावेळेला एकदा बाप जीवनामध्ये रडत होता. आणि तिसऱ्यांदा बाप जीवनामध्ये कधी रडतो? तारुण्य अवस्थेतली मुलगी जेव्हा विधवा होते ना तेव्हा एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा बाप कधी रडतो? ज्याच्यासाठी आयुष्यभर काबड कष्ट केला, हाताचा पाळणा नेत्राचा देव हाडाची काड्या रक्ताचं पाणी केलं, आणि तोच मुलगा जेव्हा बापाला कंबरेला लाद घालून घराच्या बाहेर काढतो तेव्हा एकदा बाप रडतो. बाप काय जीवनामध्ये असतं? बापाची भूमिका तुम्हाला कधीच नाही. तुम्ही एक वेळ मुलगी शाळेत जात असेल, मुलगा शाळेत जातो तर एक वेळ दुपारच्या जेवणाच्या डब्यावरती कोणती भाजी देऊ एवढी काळजी करणारी आई दिसेल. पण 2 टाइम माझ्या मुलाला मुलीला चांगला आहार मिळावा यासाठी काबड कष्ट करणारा बाप आपल्याला दिसत नाही. मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागल्यानंतर पेढे वाटणारी गावभर आई तुम्हाला दिसेल. पण ती मुलगी आणि मुलगा शिकून नोकरीला लागावी याच्यासाठी बापाने हाडाची काढ केले, रक्ताचं पाणी केले, पुढाऱ्यांची उंबरटी झिजवली. हा बाप नाही आपल्या लक्षात. माझ्या साने गुरुजीला सुद्धा इतिहासकाराने कादंबरकाराने सुद्धा बापाला वंचित ठेवलं. माझ्या साने गुरुजीला सुद्धा श्यामची आई दिसला पण श्यामचा बाप नाही दिसला. बाप काय जीवनामध्ये असतो ताई? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर राहते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो पाया तेव्हा कोसळते घर. बाप साठवतो अश्रू, वाट पाहत्या क्षणाची, जन्मभराचा रडतो लेक जाताना सासरी. बाप काय दादा नसतो, बाप घराचा पाया असतो, आई त्यावर कळस असते. जेव्हा पाया खचतो ना तेव्हा घर कोसळत दादा. बाप एवढे काबाड कष्ट करतो. एकदाच बाप रडतो जीवनामध्ये, आयुष्यभराच रडतो लेक जाताना सासरी. म्हणून ताईंना थोडं तुमचं आठवा. ज्यावेळेला तुम्हाला पाहुणे बघायला तर तो एक प्रसंग आठवा थोडा. ज्यावेळेला पाहुणे बघायला येतात, पाहुण्यांचा फोन येतो, आम्ही ह्या गावात आलोय, करावागज मध्ये आलो तर आंजणगावला आम्ही पोहोचतोय. आणि त्यावेळेला बाप घरातून बाहेर निघतो आणि एका झाडाखाली जाऊन लांब घरापासून बसतो. बाप खाली मातीमध्ये काटू घेतो, माती टोकरत टोकरत बाप रडतो. ताईंना लहानपणाची मुलगी, हाताचा पाळणा केला, नेत्राचा देव केला, कोणत्याही प्रकारची माझ्या मुलीला कमतरता नाही पडून दिली. ती मुलीला आज पाहुणे येणार, माझी मुलगी दुसऱ्याचं धन होणार आहे म्हणून बाप एकटा रडतो त्या झाडाखाली. पाहुणे आल्याबरोबर बाप येतो, मुलीला पाण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी पसंत पडते. पुन्हा ती पाहुणे म्हणतात आपण बोलणी करूया. आणि त्यावेळेला बोलणीला बसतात. त्यावेळेला मुलगा एकुलता एक असतोय, नोकरीला असतोय, 4-5 एकर शेती घरे, बंगला आहे, गाडी आहे. आणि त्यावेळेला मुलाची वर पक्षाकडची लोक म्हणतात की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, लग्न करून 3 लाख रुपये हुंडा द्या.
आणि ज्यावेळेला लग्न करून 3 लाख रुपये हुंडा द्या, हुंडा ऐकल्याबरोबर 3 लाख त्यावेळेला मुलीच्या बापाच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी जमिनी सरकते दादा. तो विचार करतो, 5 मिनिटं सुन्न होतो. मुलगी एवढी लहानाची मोठी केली, एवढी शिकवलेली मुलगी, लग्न करायचं 3 लाख रुपये हुंडा द्यायचा, आणायचे कुठून पैसे? पुन्हा बाप दुसऱ्या मनाने विचार करतो, ताई माझी ताईडी ना सुखात राहील, एकुलता एक पोरगा, नोकरीला, बंगला आहे, गाडी, पगार पाडे, घरात कोण नाही, 4च माणसं. माझ्या ताईडीचं मला सुख बघायचं पाहिजे, ताईडीचं सुख बघा या विचारानं तो पाहुण्याला म्हणतो, पाहुणा मला 5 मिनिटं वेळ देता का, मी तुम्हाला सांगतो. तसाच बाप उठतो आणि किचन मध्ये असणारी त्यांची धर्मपत्नी मुलीच्या आईकडे जातो आणि विचारतो, होय ग, हे ऐकले का, मुलगा सुशिक्षित आहे, मुलगा नोकरीला आहे, एकटाच मुलगा आहे घरी, बंगला आहे, गाडी आहे, आपली ताईडी किती आनंदात सुखात नांदेल. आपल्या माझ्या ताईडीचं मला सुख बघायचं, तुला जागा कशी वाटते की सांग ना लवकर. अहो नको आपल्याला दिसतं, दुसरं बघू आपण. का म्हणते नको? अगं नोकरीला, अहो मला सगळं पसंत आहे, पैसे आणायचे कुठं? नको ग म्हणू, नको माझ्या ताईडीसाठी मला काही करायचं असेल, मी अंजन गावामध्ये जाईल, सावकाराकडून पैसे काढून नाहीच पैसे मिळालं तर आपल्या घरी 2 एकर शेती आहे ना, दुसराच मुलगा असता तर त्याला 1 एकर गेले असते की नाही, त्याच्यात आपण 1 एकर शेती करून माझ्या ताईडीचं चांगलं करू म्हणणार ताईनं आपला बाप असतो, कोणीच विचार करत नाही तसं. आणि ज्या वेळेला लग्न असतं ना, लग्नाच्या वेळेला मंगळाष्टिका होईपर्यंत मुलीची आई 3-3 वेळा साडी बदलेल दादा. पण ज्याला लग्नाच्या दिवशी कपडे बदलायलाच वेळ नसतो तो आपला बाप असतो, तो आपला बाप असतो. आणि प्रत्येक जण आपण मंगळाष्टिका झाल्याबरोबर गोड गोड खातो, जाता जाता आपण कॅरी बॅग मध्ये लाडू बुंदी बांधून नेत असतो. पण ज्याला कोणीच विचारत नाही ना तुम्ही जेवला का, तो आपला बाप असतो. तो मंडपवाल्याच्या पाया पडेल, वाजंत्र्याच्या पाया पडेल, ब्राह्मण काकाच्या पाया पडेल, तो आपल्या जीवनातला बाप असतो. आणि ज्यावेळेला मुलगी गाडीत बसायला जाते, लग्न लागल्यानंतर सासरे नांदायला जाते, त्यावेळेला मुलगी गाडी जवळ जाते आणि गाडी जवळ गेल्यानंतर मुलीच्या लक्षात येतं आपण आई वडिलांना भेटलं पाहिजे. आणि मुलगी पळत पळत येते, आईच्या गळ्यात पडते, मामीच्या गळ्यात पडते, मामाच्या गळ्यात पडते, भावाच्या बहिणीच्या सगळ्या मावशी काकांच्या गळ्यात पडून मुलगी पुन्हा गाडीत बसायला जाते. दादा गाडीत बसायला गेल्यानंतर एक पाय त्या गाडीत असतो मुलीचा, एक पाय जमिनीवरती असतोय. त्यावेळेला लक्षात येते की माझा बाप नाही दिसला, माझा दादा नाही दिसला. पळत आईकडे येते ना, आईला विचारते, आई माझा दादा कुठे गेला गे, माझा दादा कुठे, मला दादा नाही दिसला. आई म्हणते देव तुझा बाप पत्रावल्या उचलतो. जसं एखाद्या माऊलीचं लेकरू हरवल्यानंतर लेकरू सापडल्यानंतर जशी माऊली पळत जाते ना, किंवा एखाद्या गायीचं वासरू हरवल्यानंतर गायीला दिसल्यावर गायी जशी पळत जाते, तशी ती मुलगी पळत आपल्या बापाकडे जाते आणि बापाच्या गळ्यात पडून रडते, बा दादा मी चालले, दादा चालले दादा. त्यावेळेला बाप सुद्धा येतो आणि एकमेकाच्या गळ्यात पडून हंबरडा पडून दोघं माय लेकरं रडतात हो दादा. त्यावेळेला मुलगी दादाला म्हणते, दादा 20-25 वर्ष झाले तुम्ही आई संग संसार करताय, आईला तुम्ही नाही कळाला दादा. दादा तुम्ही आई संग भांडण करू नका, ज्या वेळेला तुमचं भांडण होत होतं त्यावेळेला तुम्ही उपाशी जाऊन घरात झोपत होता दादा. त्यावेळेला हीच ताईडी तुम्हाला हाताला धरून जेवायला चला म्हणणारी ताईडी होती. आता दादा मी नांदायला चालले, आता तुम्ही उपाशी झोपू नका, आई संग भांडण करू नका दादा, समजून घ्या. तुम्ही जर उपाशी झोपला तर मग तुमची ताईडी सासरी घरी सुखाने नांदणार नाही, सुखाने जीवन तिला घास जाणार नाही. दादा आई संग भांडण करू नका हो. तेवढ्यात आजी टेकत काठी जवळ येते. आजीला म्हणते, आजी माझ्या दादाची काळजी घे का, माझा दादा हळव्या मनाचा आहे दादा, आई संग भांडण झालं तर माझा दादा खोलीत जाऊन झोपल, उपाशी झोपल. आजी माझ्या दादाला धरून जेवायला घाल माझ्या दादाला, आणि मला लगेच फोन करायचा माझ्या दादासाठी. आणि तेवढ्यात लहान भाऊ पळत येतो. लहान भाऊ पळत आल्यानंतर भावाला म्हणते, बाळू आपल्याला दादाने काय काय पडून दिलं नाही, दिवाळीच्या सणाला कपडे पडून दिले, दादा स्वतः त्यांनी कपडे घेतले नाहीत पण आपल्याला कपडे दिले. दादानी ते सुतळी लावून चप्पल पायात तीच वापरली, पण आपल्याला चांगले चांगले बूट चप्पल घेऊन दिले ना दादा. बाळू आपल्या दादाला त्रास द्यायचा नाही, मी चालले. बाप आणि मुलगी एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होतो. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं
पुसताना ओरी होत कदाच तोया गोष्ट बापाची सांगताना ओरी होत कदाच तोया गोष्ट बापाची सांगताना ओरी होत कदाच त्याच्या फटके सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी खतर लावलेली मला कसस होत या कोणी दादा म्हणताना मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी भोंगा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी भोंगा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी भोंगा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या बापाची गोष्ट सांगताना वांदक आठवण येते. दादाने दिवाळीच्या सणाला सुद्धा कपडे घेतले. मुलीला मुलाला दादा चांगल्या प्रकारचे कपडे घेतो पण स्वतःसाठी बाप कपडे कधी घेत नाही. आपल्या धोतराला गाठी मारून कंबरपर्यंत धोतर आलं तर धोतर नवीन घेत नाही. बनीला बळ पडले तर तो बनीलाची बळ बोजवण्यासाठी तो बाप असाच कपडे घालतो. कारण त्यांनी स्वतःच्या बनीला बळ पडलेले गाठी मारलेलं धोतरच याचं प्रतीक म्हणजे आपलं नशीब शिवण्यासाठी स्वतः बाप या अवस्थेत राहतो. त्याला बाप म्हणतात. एकच तुम्हाला दृष्टांत देतो फक्त मोजून तुमची 5 मिनिटात घेते. बाप काही जीवनामध्ये असतो. अजून एकदा एक दृष्टांत देतो संपवतो कीर्तन सगळं. एक लहान मुलगी असते. 2 वर्षाची मुलगी असताना 2 वर्षाची मुलगी असताना तिची आई वारलेली असते. 2 वर्षाच्या मुलीचा विचार तो बाप करत असतो तर या 2 वर्षाच्या बालकाला दूध कुठून द्यायचं काय करायचं. म्हणून तो बाप काय करतो लग्न करावं तर मला बायको मिळेल पण मुलीला आई मिळणार नाही. आई ही आईच असते. दुसरी आई कधीच होऊ शकणार नाही. आई म्हणून तो बाप त्या लहान मुलीचा आई बी तो बाप होतो वडील बी बाप होतो. लहान मुलीचं पालन पोषण बाप करतो. वेणी फणी घालतो आंघोळ करतो कपडे घालतो त्या मुलीला सगळे संडास वगैरे काढतो असा तो बाप असतो. त्यांनी त्याग केलेला स्वतःच्या इच्छेचा त्याग केलेला असताना आपल्या एका काळजाच्या कपड्यासाठी तो बाप रात्रंदिवस कापड करतो त्या मुलीचं पालन पोषण करतो. मुलगी 12 वर्षाची मुलगी होती. ज्या दिवशी त्याचा 12वा वाढदिवस असतो त्यावेळेला तो बाप धूमधडाक्यात 12वा वाढदिवस साजरा करतो. आणि ज्या वेळेला 12वा वाढदिवस साजरा करतो त्यावेळेला ती मुलगी म्हणते दादा दादा मी माझी आई नाही पाहिजे होत. मला दादा फक्त आईच माझ्या फोटोमध्ये दिसतात. तुम्हीच माझी आई आहे तुम्हीच माझा बाप आहे. मला आई कधीच आठवण दिली नाही दादा. आणि मला कोणत्याच प्रकारची कमतरता पडून दिली नाही. काय मागायच्या अगोदर तुम्ही मला दादा दिलं पण माझा आज 12वा वाढदिवस आहे. तुम्हाला मी एक मागते दादा बाळा माग. हा बाप तुझ्यासाठी जिवंत आहे. तुला मागायचं तेवढं माग. आणि त्यावेळेला ती मुलगी म्हणली की दादा आज माझा 12वा वाढदिवस आहे. ज्या दिवशी माझा 15वा वाढदिवस असेल त्या दिवशी मला भेट काय द्यायचा एवढंच मुलीनं मागितलं. त्यावेळेला बाप म्हणला अजून 3 वर्ष बाकी मला माहित नाही मी त्यावेळेला काय देईन पण अनमोल असं रत्न काहीतरी तुला मी बक्षीस म्हणून देईन. त्यावेळेला ती मुलगी आणि त्या मुलीचा बाप त्या घरामध्ये त्यांचं जीवन चरित्र चाललेलं असते. मुलीचा 13वा वाढदिवस साजरा होतो. 14वा वाढदिवस साजरा व्हावा त्यावेळेला मुलगी 13.5 वर्षाची होती. अचानक मुलगी आजारी पडते. आजारी पडल्यानंतर तो बाप त्या दवाखान्यात मुलीला घेऊन जातो. दवाखान्यात गेल्यानंतर तो डॉक्टरला विनंती करतो डॉक्टर माझ्या कालचा तुकडा लहानपणापासून त्याचं पालन पोषण घेते त्याला आईच माहित नाही मी आई झालो. मी बापाचा भाताचा पाळणा नेत्र देव कापड कृष्णीला शरीरातल्या रक्ताचे 2-2 थेंब जाळून घाम लोटला नाही त्या गायकातून हाडाची काढ करून या मुलीला वाढवले. माझ्या कालचा तुकडा आहे म्हातारपणीचा आधार आहे. डॉक्टरनं गोळ्या औषधं घेतात. जाऊ तो घेऊन काय करणार नाही. घरी येते मुलगी 2-4 महिने निघून जातात. मुलीचा आजार बरा होण्यापेक्षा वाढत जातो. 14वा वाढदिवस साजरा होतो. बाप घेऊन मुलीला दवाखान्यात जातो. डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो माझं म्हातारपणे 27 वर्षाचा देव आहे. मुलगीच माझ्या जीवनातून निघून गेल तर ह्या देहाला अर्थ काय माझ्या मुलीला वाचवावं. मग डॉक्टर म्हणते तिथे चेकअप करावं लागेल. सगळे एक्सरे करतो सोनोग्राफी करतो.
रिपोर्ट येण्यासाठी 1 तास बाकी असतो. त्या मुलीला त्या बापाला म्हणतो तुम्ही जाऊन बाहेर बसा, रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला बोलवतो. 1 तास मायलेकडे बाहेर बसलेले असतात. डॉक्टरने आवाज दिला. रिपोर्ट आल्याबरोबर डॉक्टरच्या केबिन मध्ये गेली. मुलगी एका खुर्चीवरती बसले, बाप एका खुर्चीवरती बसले. तो डॉक्टर साहेब त्या रिपोर्टकडे पाहतो, बापाकडे एकदा पाहतो, पुन्हा रिपोर्टकडे पाहतो, पुन्हा मुलीकडे पाहतो. आणि त्यावेळेला तो डॉक्टर मुलीच्या बापाकडे बघतो आणि नजरेने सांगतो, दादा मला काहीतरी तुम्हाला सांगायचं. असं म्हणल्याबरोबर त्या मुलीवरती संस्कार केलेला बाप असतो, संस्कारित मुलगी असते, संस्कृती जपलेली मुलगी असते. बापाची फक्त तिने नजर पाहिल्याबरोबर मुलीच्या लक्षात आलं बापाला काय म्हणायचं. मुलगी ताड दिसल्या पुढच्या मुहूर्ती बाहेर होती केबिनच्या डॉक्टरच्या. आणि केबिनच्या मुली बाहेर आल्यानंतर खुर्चीवर दादा ती मुलगी बसत नाही तर ते त्या दरवाजाला कान लावून उभा राहते. डॉक्टर काय सांगतात माझ्या बाबाला. आणि त्यावेळेला डॉक्टर त्या रिपोर्टकडे पाहतो, पुन्हा मुलीकडे पाहतो, आपल्या रिपोर्टकडे पाहतो, पुन्हा मुलीच्या बापाकडे पाहतो. आणि तेवढ्या डॉक्टर म्हणतात आई सॉरी मला माफ करा. म्हणजे डॉक्टर सर काय झालं, काय माझ्या मुलीमध्ये दोष आहे. आणि त्यावेळेला सांगितले की तुमची मुलगी फक्त 6 ते 8 महिन्याची शोधते. 8 महिन्याची शोधते. काय झालं माझ्या मुली, तुमच्या मुलीचं हृदय निकामी झाले, हृदयाचं ऑपरेशन करावं लागलं. जर हृदयाचं ऑपरेशन केलं तरच तुमची मुलगी जगू शकेल असं म्हणल्याबरोबर त्या मुलीच्या बापाने डोकं धाड दिवशी टेबलावरती टाकलं. बेशुद्ध बाबा झाला. डॉक्टरनं पाणी त्याच्या चेहऱ्यावरती शिंपडलं. बाप सुधीवरती आला, म्हणला दादा माझा एकुलता एक माझी जीव आहे, माझा काळचा तुकडा वंशाचा जीव आहे. माझ्या मुलीला काय होतं का म्हणे, माझ्या मुलीला वाचवा. खर्च किती आला तर मला सांगा, मी खर्च करायला तयार, पण माझ्या मुलीला वाचवा असं म्हणणार फक्त आपला बाप आहे. त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं 20 लाख बरोबर. आज माझ्याकडे 20 रुपये नाही, खिशामध्ये 20 लाख आणायची गोष्ट. तसाच बाप रडत असलेला डोळे खिशातून रुमाल काढतो, डोळे पुसतो, फाईल हातात घेतो, डॉक्टरला सांगतो डॉक्टर पैशाचा इंतजार करून परत येतो, माझ्या मुलीचं मला ऑपरेशन करायचं. कारण बापाने डोळे का पुसले. जर मुलीनं पाहिले चेहरा माझा रडवलेला रडका चेहरा पाहिला तर मुलगी म्हणेल मला काहीतरी झालंय, माझी मुलगी नीट राहणार नाही. म्हणून बाप कठोर हृदय करतो, डोळे पुसतो, फाईल हातात घेतो, बाहेर येतो आणि मुलीला म्हणतो बाळा चल घरी येतो. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो. 2 खोली असतात. असं बाहेर असतो, सोफा असतो बाहेर, गोट असतो बाहेर, बारीबाजी बाहेर असते. 2 दिवस बापाचं मुलीचं बोलणं होत नाही. बाप विचार करत असतो मुलीसाठी. आणि मग ती मुलगी म्हणते दादा काय झालं, का माझ्याशी बोलत नाही. दादा तुम्ही दवाखान्यात आल्यापासून माझ्याशी संभाषण करत नाही, बोलत नाही. दादा काय चुकलं, मला आई माहित नाही. आई तुम्ही झाला, बाप तुम्ही झाला, सगळ्या गोष्टी मला वेळच्या वेळेला दिले. दादा तुमचे संस्कार माझ्यावरती माझा कधीच वाकडा पाऊल पडलं, माझ्यावर काय चुकलं. दादा का माझ्याशी बोलत नाही. दादा बोला ना, दादा एकदा तरी बोला ना, का बोलत नाही. दादा मी तुमच्या 8 महिन्याची सोबते म्हणून बोलत नाही ना. दादा 8 महिने तर बोलावं, परत मी नाही तुम्हाला बोलण्यासाठी. दादा माझ्यासाठी बोलावं. ज्यावेळेला मुलगी रडून सांगत त्यावेळेस बाप उठतो आणि त्या मुलीच्या गळ्यात पडून तो सोडं तुला मी कधी मरू देणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल पण तुला जिवंत ठेवणार असं माहेर हमरडा पडून त्या घरामध्ये रडत असतात. तसंच बाप उठतो आणि मुलीला घेऊन दवाखान्यात येतो. डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं, माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं, मी सगळे पैशाचा इंतजाम करायचा. मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये घरी जाते, ऑपरेशन केलं जाते. बेड रेस्ट घेण्यासाठी त्या मुलीला तिथे 6 महिना दवाखान्यात ठेवायचं. डॉक्टर मला 8 महिने बाळा तुला इथेच थांबवा. मुलगी त्या दवाखान्यामध्ये 8 महिना बेडवरती होती. आणि ज्या दिवशी डिस्चार्ज होता त्या दिवशी डॉक्टरने आदल्या दिवशी सांगितलं बाळा तुला उद्या डिस्चार्ज मिळणार, तू चांगली झाली. त्या मुलीला एवढा आनंद झाला, माझे बाबा भेटणार आहेत, माझे दादा भेटणार आहेत, माझे दादा उद्या मला न्यायला येतील. मुलगी सकाळची उठलेली आहे, स्नान वगैरे केलेलं आहे, बेडवरती सगळं आवरून बसलेलं आहे. डॉक्टर आलेले आहेत, बाळा तुझा डिस्चार्ज झाला, पैसे भरले सर. मुलगी बाहेर येते, बघते तर दादा कुठे दिसत नाही, बाप कुठे दिसत नाही.
मुलगी तशीच बापला बाप कधी तिला दिसत नाही. मग ते माझा बाप माझ्या पैशासाठी दुसऱ्याच्यात कामाला असत, घरी गेल्यावर तरी माझा मला बाप दिसत. म्हणून मुलगी अँब्युलन्स मध्ये बसली. अशी अँब्युलन्स अंजन गावामध्ये ते घरी येते. घरात पळत मुलगी या गाडीतनं उतरत घरात पळत येते. त्यावेळेला म्हणते दादा मी आले, दादा मी आले. बाप नाही दादा दिसत. पहिल्या खोलीत जाते बाप नाही दिसला, दुसऱ्या खोलीत जाते बाप नाही दिसला. सोप्यामध्ये येते, सोप्यामध्ये सोपा टाकलेला त्याच्यावर बसते, ते बाप नाही दिसला, रडत बसते. माझा दादा कुठे गेला, माझा दादा. त्यावेळेला टीपॉयवरती एक चिठ्ठी असते, ती मुलगी उचलते आणि चिठ्ठीत पहिलेच वाक्य असते, प्रिय सोनू हे बाळा, हे बाळा असं ते वाक्य होतं. त्यावेळेला मुलगी इकडे तिकडे बघते, माझ्या बापाचा आवाज येतोय कुठं. हे बाळा इकडे तिकडे नको बघू, पुढे वाच ना चिठ्ठी. प्रिय सोनू ऐक ना, हे बाळा तुझा 12वा वाढदिवस होता, त्या दिवशी तुम्हाला काय आठवण करून दिली होती. दादा हा माझा 15वा वाढदिवस असत, त्या दिवशी काय द्यायचं, ज्या दिवशी मुलगी डिस्चार्ज घेऊन आली त्या दिवशी त्याचा 15वा वाढदिवस असतो. दादा काय द्यायचं. त्यावेळेला बाळा बघ ना म्हटलं, मुलगी इकडे तिकडे पाहिजे, कुठेच बाप नाही दिसला. मग त्यावेळेला तो बाप म्हणतो बघ ना मी तुला आज काय भेट दिली, आज तुझा 15वा वाढदिवस आहे, बघ ना मी काय दिले दादा. तर दादा त्या बापाने काय दिलं, बापाने स्वतःच हृदय मुलीला दिलं. बाप स्वर्गवासी झाला, त्याला बाप नाही. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. एक वेळ तुम्ही पंढरपूरला नाही गेला तर चालेल, एक वेळ तुम्ही आळंदीला नाही गेला तरी चालेल. पंढरपूरच्या देवाची सेवा करून तुमचं घर मंदिर नाही होणार, पण घरातल्या आई वडिलांची सेवा करून तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा आणि आई वडिलांची सेवा अशी करा जोपर्यंत बाप सुद्धा जाताना आपल्याला शेवटीला सांगत असतो की ताई ज्या घरी तू सुखाने नंदायला चालले ना, त्या घरातल्या सासू सासऱ्याला सुद्धा आई आणि वडील या नात्याने राहा. आणि त्या सुनांना सुद्धा सांगायची इथं बसणाऱ्या सुनांना सुद्धा जसे तुम्ही आई वडिलांची काळजी घेत होता ना, तसं सासरे आल्यानंतर सासू सासरे हे आई वडील आहेत. या नात्याने जर सासू सुना घरात राहिल्या तर एका घराच्या 2 चुली कधी होणार. आणि म्हणून सांगतो कॉलेज कुमार करणारे किंवा कॉलेज कुमार मुलीला सुद्धा जाता जाता सांगतो कितीही काही झालं तर पळून कधी जाऊ नका ताई. का ज्यावेळेला एखाद्या मुलगी पळून जाते त्यावेळेला त्या मुलाची आईची ना बापाची अवस्था काय घरी होते तुम्हाला माहित नाही. तुम्ही 4 महिन्यात एखादा मुलगा भेटला तर पळून जाता, पण त्या आईने वडिलांनी काबाड कष्ट करून 20-25 वर्षापर्यंत आपल्याला शिक्षण दिलं, त्या आई वडिलांचं मूल किंमत तुम्ही राहत नाही. आणि ज्यावेळेला मुलगी पोलीस स्टेशनला आणली जाते, ज्या आई वडिलांनी तुझ्यावर प्रेम केलं 20-22 वर्ष तुला सगळं पालन पोषण केलं आणि त्या आई वडिलांविरोधात आई पोलीस स्टेशनला तक्रार देते की आई वडिलांपासून मला दुःख आहे. अगं तुला मारायचंच असतं तर तुला जन्माला घालतानाच मारून टाकलं असतं ना. आज आई वडिलांनी एवढं मोठं शिक्षण दिलं, शिक्षण खूप द्या मुलांवरती, शिक्षण खूप द्या दादा. क्लास 1 क्लास 2 अधिकारी करा. शिक्षणाबद्दल माझं दुमत नाही, आज कलियुगात शिक्षणाची गरज आहे, पण शिक्षण देता देता मुलांवरती मुलींवरती संस्कार करायचं विसरू नका. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो आपल्या मुलींवरती मुलांवरती संस्कार करा, तरच आपला म्हातारपणीचा काळ सुखाचा जाईल. एवढंच सांगतो. त्यासाठी ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे, म्हणून त्या भगवंतानी जन्माला घातला. आपण कर्म केले कर्म झाले, त्याची भोग आली, जसं केले तसं केले कर्मांतर आणि बोंब मारले हरे. जे आपण त्या दिवशी सांगितलं होतं तसे बोंब मारलेले सांगितलेलं आहे. आज कर्म केलेलं आहे, त्या देवासाठी आपण सर्वांनी एकदा भजन करू. प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण.